मनोज वसंत बाडकर सर यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि त्यांच्या मनोगतामध्ये त्यांनी आपल्याला सूचना दिलेली आहे की आपल्या घराघरामध्ये एक फौजी असावा, त्यासाठी आपण प्रयत्न करायचा आहे. तर नक्कीच ही सूचना सगळ्यांनी डोक्यात मनात ठेवून आज घरी जायचं आहे आणि ह्यासाठी आपण प्रयत्न करूया. आणि अशा या उत्तुंग व्यक्तिमत्वासाठी दोन शब्द नक्कीच बोलायला मला आवडतील की उत्तुंग कर्तृत्वाचरणी आमचा सदा टेकतो माथा, उत्तुंग कर्तृत्वाचरणी आमचा सदैव टेकतो माथा, छाती ही फुकते अभिमानाने गाता तुमच्या गौरवाच्या गाथा, गाता तुमच्या गौरवाच्या गाथा. असे अत्यंत अलौकिक असे सगळे मान्यवर आपल्याला लाभलेले आहेत आणि मंडळी आणि त्यांच्याच हातून आपल्याला आता पुढचा पुरस्कार सोहळा संपन्न करायचा आहे. तर चला, तयार आहात ना सगळेजणं? व्हेरी गुड. तर अशा ह्या कार्यक्रमाची आपण सुरुवात करणार आहोत. आपल्याकडे अनेक मान्यवर पुरस्कार प्राप्ती लोक आहेत. त्यांचं मी इथे नाव जेव्हा घेईन त्यांना मी विनंती आहे की एक सूचना म्हणून सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे की सगळ्यांनी उजव्या बाजूनी स्टेजच्या वरती यायचं आहे सन्मान स्वीकारण्यासाठी आणि स्टेजच्या डाव्या बाजूनी तुम्ही सन्मान स्वीकारून परत जायचं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, जसं सरांनी आता सांगितलं आहे, आपला पुरस्कार घेतल्यावर आपण घरी जाऊ नये लगेचच, कारण आपल्यासाठी अनेक लोक थांबलेत, तसेच तुमच्यासाठी थांबलेल्या लोकांसाठी देखील तुम्ही पुरस्काराला त्यांना टाळ्या वाजवायला थांबणं आवश्यक आहे. आणि अजून त्यापेक्षा अजून एक महत्त्वाची बाब त्यांनी सांगितली आहे की कार्यक्रम संपल्यावर एक प्रेस फोटो होणार आहे ज्यामध्ये तुम्हा सर्वांचं असणं आवश्यक आहे. आणि त्याच्यानंतरची महत्त्वाची सूचना जी सगळ्यांच्या पोटापाण्याची आहे, अल्पोपहार आहे, तर सगळ्यांनी त्यासाठी थांबायचं आहे. या सूचना अत्यंत महत्त्वाच्या होत्या म्हणून त्या पुन्हा रिपीट घेतल्या. तर आता आपण सुरू करत आहोत. आजच्या कार्यक्रमाला जो महत्त्वाचा कार्यक्रम आहे, राष्ट्रीय कर्तृत्व सन्मान महोत्सव सलाम इंडिया अभिमान पुरस्कार, आणि त्याचे मानकरी आहेत माननीय स्नेहा चंदोरकर. सामाजिक क्षेत्रासाठी आपण त्यांची निवड केलेली आहे. मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत, समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल, मागास, निराधार आदिवासी भागातील लोकांसाठी कार्य, लहान, प्रौढ आणि वयोवृद्ध अशा सर्वांसाठी अन्नदान, वस्त्रदान, जलदान करून समाजाप्रती ऋण फेडण्याकरिता सक्रिय, गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, विधवा व गरजू महिलांकरिता विविध सामाजिक उपक्रम, राजे प्रतिष्ठान कामगार संघटनेचे महिला सचिव असून त्या नवी मुंबई येथे कार्य करीत आहेत. अशा अनेक सेवाभावी संस्थेत कार्यरत असलेल्या माननीय स्नेहा चंदोरकर यापूर्वी विविध पुरस्कारांनी सन्मानित आणि आज इथे सन्मान होत आहे त्यांचा. सलाम इंडिया पुरस्कार घेत असताना सलाम इंडिया पुरस्कार वेद उत्तुंग कार्याचा, निस्वार्थ सेवेचा. आणि अशा पुढच्या आपल्या पुरस्कार्थी आहेत यानंतर पुढच्या पुरस्कार्थी आहेत. असं होतं की निवेदन करणारा शेवटी राहतात, म्हणून यावेळी आम्ही त्यांना पुढे घेतलेलं आहे. कारण सतत 4 तास हे बोलणार आहेत या ठिकाणी आणि 2 तास तर झालेलेच आहेत. त्या म्हणजे सलाम इंडिया पुरस्कारच्या पुढच्या मानकरी आहेत माननीय गौरी देशपांडे, यांनी आपल्यासमोर जे निवेदन करतात आहेत. उत्तम निवेदिका, अभिनेत्री, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात 1989 पासून कार्यरत. मी बाडकर सर आणि चिन्मयी सुमित मॅडमला विनंती करेन की त्यांचा सलाम इंडिया अभिमान पुरस्कार त्यांना प्रदान करावा. जोरदार टाळ्या होते, प्रत्येकासाठी टाळ्या होते. अनेक त्यांनी सिरियलमध्ये यापूर्वी त्यांनी ओळख करून दिलेलीच आहे. अनेक सिरियलमध्ये त्यांनी कामं केलेली आहेत. प्रीत परी तुझवरी या मालिकेत, तसं नवा आधार, त्यानंतर उरण महिला सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थेच्या त्या संस्थापिका आहेत. अनेक पुरस्कारांनी त्या सन्मानित आहेत. लायन्स क्लब ऑफ उल्वे जेम अध्यक्ष आहेत. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत महिला दक्षता समितीच्या त्या सदस्य आहेत. या मॅडम, पुढचा आता तुम्ही पुरस्काराची सूत्र मी त्यांच्याकडे देतो. एक नियम माझ्यासाठी फक्त नव्हता की मी इथून खाली जायचं नव्हतं, तो मला प्रमुख पाहुण्यांनी आठवण करून दिला. तर पुढचा सन्मान आहे आपला स्वाती हिरवे. सामाजिक कार्यासाठी त्यांची आपण इथे निवड केलेली आहे या पुरस्कारासाठी. आणि सलाम इंडिया पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी त्यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रात त्या कार्यरत आहेत. विशेष म्हणजे महिला सक्षमीकरण कार्य करीत आहेत. बचत गटाची स्थापना त्यांनी केली आहे. हिरवेताई या घरेलू कामगार संघटनेच्या अध्यक्ष आहेत, तर जनकल्याण सेवा फाउंडेशनच्या नारी शक्ती विभागाच्या राज्य अध्यक्ष आहेत. हिरवेताईंच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना यावर्षी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. आणि अशा आपल्यासमोर आता आहेत माननीय स्वाती हिरवे मॅडम, आणि त्यांना मिळत आहे सलाम इंडिया पुरस्कार.
जोरदार टाळ्यांनी आपण या सर्व सन्मानितांचं कौतुक करणार आहोत. त्यानंतर या पुरस्कारासाठी मी आमंत्रित करणार आहे माननीय स्मिता विनायक सहस्रबुद्धे यांना. एक फोटो राहिला मला वाटतं, प्लीज घ्या. मी विनंती करते की पुढच्या पुरस्कारार्थींनी तयार राहायचं आहे. स्मिता सहस्रबुद्धे मॅडम यांनी. आपल्यासमोर स्वाती हिरवे मॅडम यांना पुरस्कार प्रदान झालेला आहे. त्यानंतर आमंत्रित करते माननीय स्मिता विनायक सहस्रबुद्धे मॅडम. गेली 32 वर्षे अध्यापन क्षेत्रात कार्यरत, विविध शैक्षणिक प्रशिक्षणासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून काम केले. शैक्षणिक, सामाजिक व साहित्यिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान. कोविड लॉकडाऊन काळात कवितेतून जनजागृती करण्याचा प्रयत्न. शततारका मनातले मन काहीतरी लिहिणं म्हणते हे काव्यसंग्रह त्यांनी रसिकांच्या हाती सोपवले व आकाशवाणी मुंबई FM रेनबो वाहिनीवरून 329 शीघ्र कविता त्यांनी सादर केल्या. अशा या आपल्यासमोर स्मिता विनायक सहस्रबुद्धे यांना मिळत आहे सलाम इंडिया, जोरदार टाळ्या. त्याच्यानंतर आपण मी विनंती करते माननीय मुश्ताक हाशमी यांना. आले नाही आहेत, ओके. त्यानंतर मी पुढचे पुरस्कार्थी आहेत माननीय आनंद किशोर मेहर यांना विनंती करते की त्यांनी आपल्या सन्मान स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर यायचं आहे. माननीय आनंद किशोर मेहर. लोकशाहीर दत्ताराम म्हात्रे आपले पुढचे पुरस्कार्थी आहेत. लोकशाहीर दत्ताराम म्हात्रे आले का? ओके. पुन्हा एकदा मी विनंती करते आनंद किशोर मेहर यांना. कला शिक्षण व सामाजिक क्षेत्रासाठी त्यांची निवड झालेली आहे. उत्तम चित्रकला व हस्तकला शिक्षक. गव्हर्नमेंट ग्रेड ड्रॉइंग परीक्षेत विद्यार्थ्यांना सातत्याने मार्गदर्शन. 70 अनाथ मुलामुलींना शिक्षणाकरिता मदत केलेली आहे. आदिवासी 11 मुलींच्या शिक्षणाचा 100% खर्च वैयक्तिक समुपदेशन ते करत आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात 391 व्याख्यान व अनेक जिल्ह्यात त्यांनी व खेड्यात जाऊन शिक्षक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी मार्गदर्शन केलेले आहे. असे आपल्यासमोर सादर आहेत आनंद किशोर मेहर आणि स्वीकारत आहेत सलाम इंडिया. लोकशाहीर दत्ताराम म्हात्रे यांना मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावरून आपला सन्मान स्वीकारायचा आहे. कला क्षेत्रातून त्यांची निवड झालेली आहे. कविवर्य वसंत बापट, शाहीर लीलाधर हेगडे यांच्या महाराष्ट्र दर्शन, भारत दर्शन, शिवदर्शन, आझादी की जंग या कार्यक्रमात सहभाग त्यांनी घेतलेला होता. त्यांच्यासोबत संपूर्ण भारत दौरा अनेक दिग्गज गायकांसोबत त्यांनी गायनाची संधी घेऊन केलेला आहे. युवक निराधारांच्या एक सूर एक ताल या एक सूर एक ताल या नाटकात व सुंदरा मनामध्ये भरली यामध्ये गायक म्हणून उत्तुंग भरारी त्यांनी घेतलेली आहे. विविध लोकनाट्यात भूमिका सादर केल्या आहेत. असे आपल्यासमोर आहेत लोकशाहीर दत्ताराम म्हात्रे आणि त्यांना मिळालेला आहे सलाम इंडिया सन्मान पुरस्कार. त्यानंतर आपण मी आमंत्रित करते माननीय ईसा शेख यांना पुढच्या पुरस्कारासाठी. माननीय ईसा शेख सामाजिक क्षेत्रासाठी ह्यांची आपण या पुरस्कारासाठी निवड केलेली आहे. अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत, सर्जरी फाउंडेशन याचे समन्वयक. फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक व साहित्यिक उपक्रमांचे त्यांनी आयोजन केलेले आहे. सदैव इतर सेवाभावी संस्थेस सर्वतोपरी सहकार्य करून प्रोत्साहन देत आहेत. विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गुणगौरव करत आहेत. अनेक संस्थेत कार्यरत असून विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. असे आपल्यासमोर आता पुरस्कार स्वीकारत आहेत माननीय ईसा शेख. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं कौतुक करूया आणि त्यांना मिळत आहे सलाम इंडिया. हा अत्यंत राष्ट्रीय गौरव पुरस्कार असलेला हा पुरस्कार. त्यानंतर मी विनंती करते माननीय गिरीश पंचवाडकर यांना कला क्षेत्रातून निवड झालेली आहे यांची. पंचवाडकर सर हे उत्कृष्ट गायक व संगीतकार आहेत. 30 वर्षापासून क्षितिज संस्थेच्या माध्यमातून मराठी व हिंदी संगीतांचे कार्यक्रम त्यांनी केलेले आहेत. दिल्लीत राष्ट्रपती भवनात त्यांना मराठी गाण्यांची मैफल त्यांनी अरेंज केलेली होती. आजपर्यंत 2000 पेक्षा जास्त गाण्यांच्या मैफली सादर केल्या आहेत आणि आपण लिहिलेल्या व संगीतबद्ध केलेल्या जोगवा या व्हिडिओ सॉंगला यूट्यूबवर 10 लाख लोकांनी पसंत दर्शवलेली आहे. असे आदरणीय माननीय गिरीश पंचवाडकर सर आपल्यासमोर स्वीकारत आहेत आपला आजच्या सोहळ्याचा अत्यंत सन्मान असलेला राष्ट्रीय पुरस्कार सलाम इंडिया. जोरदार टाळ्या सलाम इंडिया पुरस्काराचा स्वीकार करताना माननीय पंचवाडकर सरांसाठी. यानंतर पुढच्या पुरस्कारासाठी येत आहेत माननीय विजय निवृत्ती भोसले यांना.
यांना पुढील हा जो पुरस्कार आहे सामाजिक क्षेत्रात कार्य करण्याबद्दल देण्यात आलेला आहे. तर मी विनंती करते की त्यांनी हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी यायचं आहे. मी विनंती करते की व्यासपीठावरील सर्व मान्यवरांनी पुढच्या पुरस्कारार्थींना आपला हा पुरस्कार देण्यात सन्मान करण्यात आपण सहकार्य दाखवावं. माननीय विजय निवृत्ती भोसले यांना मी विनंती करते. बऱ्याच वर्षापासून सामाजिक क्षेत्रात ते कार्यरत आहेत. शिवशंभू संघटना महाराष्ट्र राज्याचे ते संपर्क प्रमुख आहेत. ग्राहक प्रबोधन समितीमध्ये सुद्धा अनेक वर्षापासून कार्यरत आहेत. त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. सदैव इतरांना सहकार्य करण्यात तत्पर असतात आणि अनेक पुरस्कार व सन्मानपत्रांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. असे आपल्यासमोर आता सन्मान स्वीकारताना आहेत आदरणीय विजय निवृत्ती भोसले आणि त्यांच्या या सन्मान सोहळ्यामध्ये त्यांना प्राप्त झालेला आहे सलाम इंडिया हा राष्ट्रीय पुरस्कार. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करणार आहोत आणि सन्मानाचं कौतुक करणार आहोत. त्यानंतर आपल्यासमोर आहेत माननीय प्रशांत बोरकर सर. त्यांना मी विनंती करते की व्यासपीठावरून त्यांनी आपला सन्मान स्वीकारायचा आहे. माननीय समीना शेख मॅडम यांना विनंती करते की त्यांनी आपला पुरस्कार स्वीकारायला व्यासपीठावर यायचं आहे. आदरणीय समीना शेख, सामाजिक क्षेत्रासाठी त्यांची निवड झालेली आहे. अनेक वर्षापासून राष्ट्रीय अपंग विकास महासंघ महाराष्ट्र या संस्थेच्या माध्यमातून दिव्यांगाच्या समस्यांना वाचा फोडण्याकरिता कार्यरत असलेल्या गरजू आणि तळागाळातील लोकांना सदैव सहकार्य व मदत करणाऱ्या या आपल्या समीना शेख दिव्यांगांना लसीकरण व त्यांना वैश्विक कार्ड देण्यासाठी श्रमिक कार्ड मिळवून देण्यासाठी त्या कार्यरत आहेत. अशा या आपल्या आदरणीय माननीय समीना शेख आजच्या या महत्त्वाच्या आपल्या पुरस्काराला स्वीकारत आहेत आणि ज्या सोहळ्यासाठी त्या उपस्थित आहेत अशा राष्ट्रीय कर्तृत्ववान सन्मान महोत्सवात त्यांना मिळत आहे राष्ट्रीय पुरस्कार सलाम इंडिया पुरस्कार. मी यापुढील 2 पुरस्कारार्थींना विनंती करेन की त्यांनी व्यासपीठाच्या उजव्या बाजूला येऊन थांबायचं आहे. या पुढील पुरस्कारार्थी डॉक्टर पौर्णिमा सुर्वे यांना विनंती करते. तसेच त्यानंतर माननीय संजय सहस्त्रबुद्धे व त्यानंतर माननीय प्रकाश गायकवाड यांनी इथे व्यासपीठाच्या उजव्या बाजूला येऊन थांबायचं आहे. पुढचे पुरस्कारार्थी आता मी आमंत्रित करते व्यासपीठावर. सर्वप्रथम डॉक्टर पौर्णिमा सुर्वे. सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात आपण त्यांची निवड केलेली आहे. 8 वर्षापासून शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या विधी शाखेतील विद्यार्थ्यांना अध्यापन अनेक विधी महाविद्यालयात व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून कार्यरत असलेल्या या आपल्या डॉक्टर पौर्णिमा सुर्वे कायदेविषयक जनजागृतीकरिता आणि समाजातील विविध स्तरावरील व्यक्तींना मार्गदर्शन करण्याकरिता त्या तत्पर असतात. अनेक संशोधन विषयावरती प्रबंध त्यांनी सादर केलेले आहेत आणि विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलेला आहे. अशा डॉक्टर पौर्णिमा सुर्वे आणि आता सन्मान स्वीकारत आहेत आजच्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यामध्ये सलाम इंडिया या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात येते. जोरदार टाळ्या आदरणीय डॉक्टर पौर्णिमा सुर्वे मॅडमसाठी. त्यानंतर मी विनंती करते माननीय संजय सहस्त्रबुद्धे सरांना. कवी, शायर, हिंदी उर्दू शेरो शायरी, मराठी काव्य गझल लेखन अपनी धून में शायरी संग्रह प्रकाशित केलेला आहे. यांनी ग्लोबल गोल्ड टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड तर्फे राष्ट्रस्तरीय काव्यरत्न पुरस्कारांनी ते सन्मानित आहेत. असे आदरणीय माननीय संजय सहस्त्रबुद्धे सर यांना आपण पुरस्कार स्वीकारण्यासाठी आमंत्रित केलेले आहे आणि त्यांचा इथे सत्कार होत आहे. आणि हा पुरस्कार सोहळ्यामध्ये स्वीकारताना आपण त्यांना कौतुकाने जोरदार टाळ्यांनी साथ देणार आहोत आणि त्यांना मिळालेला आहे सलाम इंडिया हा राष्ट्रीय पुरस्कार. त्यानंतर माननीय प्रकाश गायकवाड, माननीय डॉक्टर शमीना पारकर, माननीय डॅनी डिसोजा यांनी इथे उपस्थित राहायचं आहे. पुढचे पुरस्कार्थी आहेत माननीय प्रकाश गायकवाड, उद्योजक व समाजसेवक. या क्षेत्रातून त्यांची निवड झालेली आहे. रसायन येथील सुप्रसिद्ध समाजसेवक व उद्योगपती असून देशाचे स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, धर्मनिरपेक्षता व एकात्मता टिकवण्यासाठी स्वावलंबी आहेत. समाज घडवण्यासाठी त्यांचा प्रयत्न सदैव असतो. सम्यक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आरोग्य, शिक्षण तसेच सामाजिक स्वरूपाचे उपक्रमाचे सातत्याने ते आयोजन करीत आहेत. लोकांच्या समस्या व अडचणी सोडविण्याकरता गायकवाड साहेब नेहमीच अग्रेसर असतात.
दांडगा जनसंपर्क असलेले, अत्यंत लोकांचे आवडते असे उत्कृष्ट व्यक्तिमत्व आणि संस्था असलेली, त्यांच्या मदतीचे हात कायम लोकांपर्यंत असतात असे आदरणीय प्रकाश गायकवाड सर यांचा इथे सन्मान होणार आहे. आणि या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात त्यांना प्राप्त होत आहे राष्ट्रीय पुरस्कार सलाम इंडिया. जोरदार टाळ्यांनी त्यांचं आपण इथे कौतुक करणार आहोत, अभिनंदन करणार आहोत. डॉक्टर शमीना पारकर, माननीय डॉक्टर शमीना पारकर यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करते. सामाजिक क्षेत्रात त्यांची आपण निवड केलेली आहे. चिपळूण येथे सामाजिक व आरोग्य क्षेत्र त्यांनी कार्य केलेलं आहे. चिपळूण येथील पूरग्रस्त परिस्थितीत लोकांना मदतीचा हात दिलेला आहे. महिला सक्षमीकरणकरिता कार्य व महिलांचे विविध प्रश्न सोडविण्याकरिता सदैव तत्पर, अल्पसंख्याकांचे अडचणी व समस्यांचे निराकरण करण्याकरिता सक्रिय, कोविड काळात आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यामागे अनमोल सहभाग आणि विविध पुरस्कारांनी सन्मानित आदरणीय डॉक्टर शमीना पारकर सन्मान स्वीकारताना आणि हा सन्मान सोहळ्यात त्यांना लाभलेला आहे हा सलाम इंडिया हा पुरस्कार. जोरदार टाळ्याने आपण त्यांचं कौतुक करणार आहोत. डॉक्टर शमीना पारकर, टाळ्या हा कमी पडल्या नाही पाहिजेत, जोरदार टाळ्या असल्या पाहिजेत. कोणत्याही कार्यक्रमामध्ये फोटो काढण्याची खरोखर आवश्यकता असते, कारण ह्या आठवणी आपल्याबरोबर कायम राहतात. परत घेऊ ना आपल्यासमोर. आता पुन्हा एकदा मी त्यांना आमंत्रित करते. डॉक्टर शमीना पारकर, थोडा विलंब झाला, पुन्हा एकदा त्यांचं नाव घेण्याची घोषणा करते. आणि चिपळूण येथे त्यांचं मी सांगितल्याप्रमाणे सामाजिक व आरोग्य क्षेत्रात त्यांचं कार्य आहे. महिला सक्षमीकरणकरिता कार्य करणाऱ्या या महिला पण पुरस्कार स्वीकारताना त्यांना किती त्यांचं मन भरून येते हे पहा. त्यांना इतर सर्वांची साथ मिळत आहे आणि अशा या आपल्या शमीना पारकर म्हणून जोरदार टाळ्या सलाम इंडिया पुरस्कार स्वीकारताना आपल्यासमोर आहेत. माननीय डॅनी डिसोजा, आपले पुढले पुरस्कार्थी यांनी तयार राहायचं आहे. माननीय प्रदीप चव्हाण, माननीय ॲडव्होकेट उमाकांत आदमाने आणि माननीय गजेंद्र आवारे यांनी तयार राहायचं आहे पुढच्या पुरस्कारांसाठी. जोरदार टाळ्या पारकर मॅडमसाठी. पुढचे पुरस्कार्थी माननीय डॅनी डिसोजा, सामाजिक क्षेत्रात त्यांची निवड झालेली आहे. अनेक वर्षापासून सामाजिक सेवेत कार्यरत असून गरजू, रुग्ण, गोरगरीब लोकांना सर्वतोपरी मदत व सहकार्य करीत असतात. कोविडमध्ये रुग्णसेवा व आवश्यक आरोग्य सुविधा पुरवण्याच्या महत्त्व कार्यात त्यांनी अनमोल मदत केलेली आहे. लोकांच्या समस्या व अडचणी सोडवण्याकरिता सदैव सक्रिय, अनेक सेवाभावी संस्थेत कार्यरत असलेले माननीय डॅनी डिसोजा स्वीकारताना अत्यंत महत्त्वाचा पुरस्कार सलाम इंडिया. त्यानंतर मी विनंती करते माननीय प्रदीप चव्हाण यांना व्यासपीठावर येण्याची. माननीय प्रदीप चव्हाण नाही आहेत का? अच्छा, ओके. शहापूरवरनं ते आलेले आहेत. शैक्षणिक क्षेत्रात त्यांचं कार्य आहे. सन 1997 पासून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेले ते वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, शाळा सुशोभीकरण, स्कॉलरशिप मार्गदर्शन शिबिर यासारखे विविध उपक्रम राबवित असतात. आणि सूत्रसंचालक व वक्ता म्हणून त्या अनेक ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे. नेहमीच अनेक आवश्यक कामात ते प्रशासनाला मदत करतात आणि विविध राज्यस्तरीय पुरस्कारांनी ते सन्मानित आहेत. जोरदार टाळ्यांनी आपले आजचे हे सन्मान स्वीकारताना सलाम इंडिया सन्मान चिन्ह स्वीकारताना आपले आजचे पुरस्कार्थी आता घेत आहेत सलाम इंडिया हा पुरस्कार. त्यानंतर माननीय ॲडव्होकेट उमाकांत आदमाने. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, टाळ्या थांबल्या तर चालणार नाही आहेत. आजचा कार्यक्रम हा आपल्या कौतुकाचा आहे, अभिमानाचा आहे. आणि आपल्यासमोर येत आहेत ॲडव्होकेट उमाकांत आदमाने. साहित्य क्षेत्रात आपण त्यांची निवड केलेली आहे. पुण्यातील प्रसिद्ध वकील व नोटरी करणारे हे ॲडव्होकेट. वाचन, लिखाण आणि विविध विशेष म्हणजे कविता लेखनाची प्रचंड त्यांना आवड आहे. अनेक काव्य स्पर्धेत त्यांनी सहभाग घेतलेला आहे, पारितोषिके मिळालेली आहेत. कायदेविषयक मार्गदर्शन करणे ही त्यांची आवड आहे. आरोग्य, समृद्धी, महिला संरक्षण असे अनेक विविध कार्यात ते सहकार्य करतात, कायदेविषयक मदत करतात, सामाजिक कार्यात सक्रिय असतात. आणि आज त्यांना ह्या पुरस्काराने आपण सन्मानित करत आहोत. तर सलाम इंडिया हा सन्मान स्वीकारताना आपल्यासमोर आहेत आदरणीय ॲडव्होकेट उमाकांत आदमाने. माननीय गजेंद्र आवारे यांना मी विनंती करते की त्यांनी पुढचा सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे.
सिलोड तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचा एक हरहुन्नरी आदर्श शिक्षक गजेंद्र आवारे यांनी आपल्या कल्पकतेने वेगवेगळ्या पेंटिंग करून हुबेहूब प्रतिकृती साकारल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या विकासासाठी प्रयत्नशील असणारे अजिंठा चित्रशैलीवर आवारेंची पकड आहे. त्यांच्या 15 पेंटिंग्सची स्पेनमधील प्रदर्शनांमध्ये लागलेल्यामुळे नाव गाजलेलं आहे आणि विविध पुरस्कारांनी ते सन्मानित आहेत. विशेष मला सांगायचं म्हणजे गजेंद्र आवारे साहेब मागच्या वर्षी आले नव्हते, पण त्यांचा पुरस्कार निलांबरी मॅडमने स्वीकारला होता याच हॉलमध्ये. हा योगायोग आहे बघा. आज त्या प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्या गजेंद्र आवारे सर आपल्यासमोर आता होते आणि आता पुढचे सन्मानार्थी आहेत, आपले पुरस्कार्थी आहेत. माननीय डॉक्टर JK महाडिक यांना मी विनंती करते की व्यासपीठावर यायचं आहे. आदरणीय डॉक्टर JK महाडिक, त्यानंतर माननीय निशा अत्तरदे. ओके, माननीय निशा अत्तरदे यांना मी विनंती करते की व्यासपीठावर यायचं आहे. सामाजिक क्षेत्रात त्यांचं कार्य आहे. त्यानंतर माननीय विलास देवळेकर यांना मी विनंती करणार आहे. पण आपल्यासमोर येत आहेत माननीय निशा अत्तरदे. सन 2018 पासून सामाजिक कार्याची सुरुवात, महिला सक्षमीकरण, गृह उद्योग, महिला स्नेहसंमेलन, महिला जोडो अभियान, महिलाकरिता हक्काचा व्यासपीठ निर्मिती करणाऱ्या निशा अत्तरदे मॅडम, तरुणांसाठी पोर्टल, बुक बँक, HR पोर्टल आणि करिअर गायडन्स असे उपक्रम राबवणाऱ्या अत्यंत हरहुन्नरी अशा माननीय निशा अत्तरदे आपल्या आजचा हा पुरस्कार स्वीकारत आहेत. सलाम इंडिया हे आलेले आहेत त्यांच्या वतीने स्वीकारण्यात. हां, JK आता घेताय का? चालेल, इथून घेणार का? हां, मान्यवर होऊन घेताय. हां, जर कोणी कोणाच्या वतीने स्वीकारणार असेल तर पहिले येऊन सांगा, जेणेकरून म्हणजे मग मागे पुढे होत नाहीत संख्या घेतानाची. तर आता आपल्यासमोर ॲक्च्युली डॉक्टर JK महाडिक यांच्या वतीने पुरस्कार स्वीकारायला एक भगिनी आलेल्या आहेत. माननीय डॉक्टर JK महाडिक, सामाजिक क्षेत्रात त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. झालं का? बऱ्याच वर्षापासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले डॉक्टर JK महाडिक रक्तदान शिबिर, पूरग्रस्तांना मदत, ब्लँकेट आणि खाद्यपदार्थांचे वाटप, दिव्यांग आणि शारीरिक व्यंगत्वांना विशेष सहकार्य अशी सर्वतोपरी मदत करणारे, शासकीय कामगार आणि कर्मचाऱ्यांच्या अडचणी सोडवण्याकरिता तत्पर असलेले, विविध राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित असलेले डॉक्टर JK महाडिक यांचा पुरस्कार स्वीकारत आहेत. त्यांच्या परिचयातील एक महिला. त्यानंतर मी माननीय निशा अत्तरदे त्यानंतर मी विलास देवळेकर सरांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर येऊन आपला पुरस्कार स्वीकारायचा आहे. रंगतरंग साहित्याचे साहित्य संग्रहाचे संपादक, आजच्या कार्यक्रमात अनमोल असे योगदान असलेले, आयकर विभागात कार्यरत असलेले, विशेषतः कविता आणि लेख लिहिण्याचा छंद जोपासणारे, विविध वृत्तपत्रात आणि अंकात त्यांच्या मराठी व हिंदी कविता प्रसिद्ध झालेल्या आहेत. अनेक काव्यसंमेलनात आणि विविध कार्यक्रमात देवळेकर सर उत्तम रीतीने कवितेचे सादरीकरण करत असतात. विविध पुरस्कारांनी सन्मानित आहेत. ते रंगतरंग साहित्याचे याचे संपादक आहेत. तसेच अलीकडेच प्रसिद्ध झालेला काव्यसंग्रह स्वातंत्र्याच्या 75रीचे त्याचे संपादक आहेत. आगळ्या पद्धतीने सादरीकरण करून त्यांनी हा कार्यक्रम रंगवला होता. साहित्य सेवाकरिता त्यांनी स्वतःला वाहून घेतलेले आहे. जनगौरव कार्यपदर्पण, आयकॉन पुरस्कार यावर कविता शब्द केलेली आहे. अशा हे शब्दश्री देवळेकर सरांनी उत्तम रीतीने लिहिलेले आहे. त्याबद्दल त्यांचं कौतुक आणि त्यांना सन्मान प्राप्त झालेला आहे. त्यानंतर माननीय सुभाष झेंडे यांना मी विनंती करते की त्यांनी आपला पुरस्कार स्वीकारायला यायचं आहे. त्यानंतर माननीय संजय धवशेट्टी, त्यानंतर माननीय नसीम नजीर हुसेन कुरणे यांनी यायचं आहे. झेंडे सर हे मोहिनी राज मासिक गेल्या 25 वर्षापासून प्रकाशित करतात. त्यांच्या 250 लघुकथा प्रसिद्ध मासिकातून झालेल्या आहेत, दिवाळी अंकातून प्रसिद्ध झालेल्या आहेत. तसेच त्यांचे 3 कथासंग्रह व 1 कादंबरी प्रकाशित आहे. विविध पारितोषिक व पुरस्कारांनी ते सन्मानित आहेत. असे माननीय सुभाष झेंडे आपल्या इथे पुरस्कार स्वीकारत आहेत व सन्मान स्वीकारत आहेत. आणि सलाम इंडिया पुरस्कारात त्यांची निवड झाल्याबद्दल जोरदार कौतुकाने आपण त्यांचं टाळ्यांनी कौतुक करूया.
माननीय संजय धवशेट्टी, माननीय संजय धवशेट्टी यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. धनशेट्टी नाही. त्यानंतर माननीय नसीम नजीर हुसेन कुरणे यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. त्यांना शैक्षणिक क्षेत्रात त्यांची निवड आहे. नसीम नजीर हुसेन यांचे पुत्ररत्न त्यांचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी येणार आहेत. काय नाव काय? नसीम नजीर हुसेन कुरणे 27 वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी ते प्रयत्न करतात. विज्ञान प्रश्नमंजुषेचे आयोजन, वृक्षदिंडी, ऊर्जा बचत, रिमोट सेन्सिंग इफेक्ट ऑन टेलिकम्युनिकेशन, शोध निबंध, विविध क्रीडा स्पर्धा त्यांनी आयोजित केलेला, एकपात्री नाटक, शास्त्रज्ञांचा परिचय आणि विविध स्पर्धा परीक्षेची तयारी त्यांनी विद्यार्थ्यांकडून करून घेतलेली आहे. अशा प्रकारे विद्यार्थ्यांच्या विकासाकरिता सतत धडपडत असणारे माननीय नसीम नजीर हुसेन, जोरदार टाळ्याने आपण त्यांचं कौतुक करायचं आहे. त्यांना आपण त्यांचं अभिनंदन करत आहोत. माननीय सचिन जगताप, माननीय सचिन जगताप यांनी पुरस्कार स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर यायचं आहे. त्यानंतर माननीय प्राध्यापक रामलिंग सावळकर त्यांनी यायचं आहे. माननीय सचिन जगताप हे सचिन सर सॉफ्टवेअर इंजिनियर असून गेल्या 2 तपापासून ते जाहिरात विभाग, लघुपट, शासकीय निमशासकीय उपक्रमांचे माहितीपट, कॉर्पोरेट कंपनीचे बिझनेस प्रमोशन, सोशल मीडिया ॲड्समध्ये कार्यरत आहेत. उत्कृष्ट आणि दर्जेदार फिल्मची निर्मितीसुद्धा त्यांनी केलेली आहे. सामाजिक कार्यात त्यांचं काम अत्यंत चांगल्या प्रकारे चालू आहे. सोलापूर येथील अनेक सामाजिक संस्थेत सक्रिय वृक्षारोपण, चित्रपटाद्वारे जनजागृती इत्यादी सामाजिक उपक्रम ते राबवितात. अनेक राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित आणि त्यांना आज आपण इथे सन्मान करत आहोत. सलाम इंडिया या पुरस्काराने जोरदार टाळ्या. टाळ्यांशिवाय आपण ह्या सन्मान सोहळ्यात अभिनंदन करूच शकत नाही कोणाचं, त्यामुळे टाळ्या ह्या होतच राहिल्या पाहिजे. प्राध्यापक रामलिंग सावळकर शैक्षणिक क्षेत्रात त्यांची निवड झालेली आहे. सोलापूरवरून आले आहेत. अकलूज येथे शंकरराव मोहिते महाविद्यालयात वनस्पती शाखा विभागाचे सहयोगी प्राध्यापक आहेत. विभाग प्रमुख म्हणून कार्यरत असून व्यसनमुक्ती प्रचार व प्रसार, वृक्षारोपण, पर्यावरण संवर्धन, वैज्ञानिकांच्या नवलकथा, अंधश्रद्धा निर्मूलन यावर 300च्या वर व्याख्याने दिलेली आहेत. तसेच स्पर्धा परीक्षा व्याख्याने म्हणून करत त्यांनी काम केलेले आहे. विविध राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित असे आपल्यासमोर रामलिंग सावळकर यांचं कौतुक झालेलं आहे. त्यानंतर माननीय विश्वास कुलकर्णी पत्रकारितेसाठी त्यांची निवड झालेली आहे. त्यांना मी विनंती करते की व्यासपीठावर यायचं आहे. आदरणीय विश्वास कुलकर्णी, त्यानंतर आदरणीय अविनाश ठाकूर व त्यानंतर माननीय सदानंद उमाळे यांनी व्यासपीठाजवळ येऊन थांबायचं आहे. माननीय विश्वास कुलकर्णी यांची पत्रकारिता क्षेत्रातील कामासाठी निवड झालेली आहे. महाविद्यालयात असल्यापासून लेखनाचा छंद आहे त्यांना. लोकमत, सकाळ, जनमत इत्यादी दैनिकातून लेख लिहिले आहेत. हो, विश्वास कुलकर्णी. विश्वास कुलकर्णी आहेत का आपल्यात? ठीक आहे. माननीय अविनाश ठाकूर साहित्य क्षेत्रात यांची निवड झालेली आहे. अनेक वर्षापासून साहित्य क्षेत्रात कार्यरत आहेत. काव्य लेखनाची आवड असून 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद साहित्य संमेलनात 2021मध्ये नाशिक येथे त्यांच्या ही वाट वळणाची सखे ही रचना सादर करण्याकरिता निवड झाली होती. विविध साहित्यिक संस्थेवर कार्यरत, नवोदित कवी, लेखक यांच्या विकासाकरिता विविध उपक्रम राबवत असलेले माननीय अविनाश ठाकूर यांना आपण इथे यथोचित सन्मान करीत आहोत आणि त्या सन्मानाचं नाव आहे सलाम इंडिया. जोरदार टाळ्या सलाम इंडिया पुरस्कार स्वीकारताना. त्यानंतर माननीय सदानंद उमाळे यांना मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. संशोधन क्षेत्रात त्यांचा विशेष आपण निवड केलेली आहे. अल्काईन वॉटर ल्युनिझर टेक्नॉलॉजी, आरोग्य क्षेत्र, हायड्रोजन जनरेटर टेक्नॉलॉजी, ऑटोमोबाईल क्षेत्र आणि हायड्रो वॉटर टेक्नॉलॉजी, कृषी सेवेमध्ये विशेष संशोधन त्यांनी केलेलं आहे. पेटंट तयार करून सुद्धा प्रसिद्ध केले आहेत. उमाळे हे टॉप इनोव्हेशन टेक्नॉलॉजीचे चेअरमन आहेत. विविध पुरस्कारांनी सन्मानित आहेत. जोरदार टाळ्या माननीय सदानंद उमाळे सरांसाठी. आपले सदानंद उमाळे यांनी खरोखरच आपल्या महाराष्ट्रासाठी विशेष पाण्यावर त्यांनी संशोधन केलेलं आहे. जोरदार टाळ्या होते त्यांच्याबद्दल. आणि एक तरुण आपला महाराष्ट्रासाठी म्हणा देशासाठी फार
फार उत्तम अशी कामगिरी करत आहे संशोधनाच्या क्षेत्रामध्ये. तर पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होऊ दे. कुलकर्णी सर आपण नुकतंच त्यांचं नाव घोषित केलं होतं. माननीय विश्वास कुलकर्णी सर आपल्यामध्ये आलेले आहेत आणि त्यांना आपण आमंत्रित केलेलं आहे. पत्रकारिता या क्षेत्रात त्यांची निवड केलेली आहे. महाविद्यालयात असल्यापासूनच त्यांना लेखनाचा छंद होता आणि लोकमत, सकाळ, जनमत इत्यादी दैनिकातून लेख लिहिलेले आहेत. सन 2009 साली भावनांच्या लाटेवर शब्दांचा प्रवास हा काव्यसंग्रह प्रकाशित केलेला आहे. सन 2015 रोजी स्वतःचे कल्याण वैभव साप्ताहिक सुरू केले आहे आणि कुलकर्णी सरांना त्यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील कामगिरीबद्दल आतापर्यंत अनेक पुरस्कार लाभलेले आहेत. असे माननीय विश्वास कुलकर्णी सर सन्मान स्वीकारताना सलाम इंडिया सोहळ्यात आदरणीय माननीय विश्वास कुलकर्णी सर. त्यानंतर माननीय कपिल अग्रवाल. शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात त्यांची निवड झालेली आहे आणि हे दिल्लीहून इथे आलेले आहेत. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं इथे खरोखर कौतुक करायचं आहे, कारण अभिनंदनाची दाद केव्हा मिळते टाळ्यांमुळे. तर माननीय कपिल अग्रवाल आपल्या इथे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल निवड झालेली आहे. अग्रवाल सर हे दिल्ली येथे असतात. त्यांच्या माध्यमातून सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात अनेक काम होत आहे. सर चार्टर्ड अकाउंटंट असून विश्वस्त आणि सोसायटीचे लेखापरीक्षणमध्ये पारंगत आहेत. गरीब, गरजू, वंचित आणि तळागाळातील लोकांना सदैव मदत करतात आणि सहकार्य करत असताना त्यांना विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण देत असतात. त्यांना भारत अवॉर्ड देखील मिळालेला आहे 2022मध्ये आणि टॅली MSME 2022 हा पुरस्कार प्राप्त आहेत. जोरदार टाळ्या आपल्याला अपेक्षित आहेत पुरस्कारांचं कौतुक करताना. माननीय विद्या तन्वर मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. विद्या तन्वर, त्यानंतर माननीय सुश्री रेवती आळवे आणि त्यानंतर माननीय डॉक्टर संतोष कांबळे यांनी इथे व्यासपीठाजवळ थांबायचं आहे. माननीय विद्या तन्वर सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांची निवड झालेली आहे. 2005 पासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या विशेषतः कॅन्सर रुग्णांसाठी कार्य करीत असून गरजू व गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप करतात, रक्तदान शिबिर आयोजित करतात, हिमोग्लोबिन चेकअप कॅम्प लावतात, वेटनरी कॅम्प्स लावतात आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करतात. बँकेत कार्यरत आहेत आणि अनेक पुरस्कारांनी सन्मानित. माननीय विद्या तन्वर जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचा सन्मान देणार आहोत. मी यांच्याबद्दल सांगू. विद्या तन्वर आता जे गाणं म्हणजे गीत जे सादर केलं सुरमई लम्हे, ते त्यांनीच संपूर्ण त्याचं स्क्रिप्ट तयार केलं. जोरदार टाळावे विद्या तन्वर मॅडम म्हणून. त्यांचं आम्हाला चांगलं सहकार्य लाभलं. त्यांचे जे साथीदार आहेत त्यांच्यासुद्धा विशेष म्हणजे मोरे सर साहेब आहेत, त्यांच्यासोबत असलेले इक्बाल साहेब आणि सगळी जे मंडळी आहेत, या सगळ्यांनी चांगलं गीतं आपल्यासमोर सादर केली आणि आपलं मनोरंजन केलं. धन्यवाद त्यांना, खूप खूप धन्यवाद त्यांचं. माननीय सुश्री रेवती आळवे यांनाही विनंती करते मी, त्यांनी सन्मान स्वीकारायला व्यासपीठावर यायचं आहे. सामाजिक क्षेत्रासाठी यांची निवड झालेली आहे. अनेक वर्षापासून सामाजिक सेवेत कार्यरत सेंट्रल बँक इंडिया ठाणे या ठिकाणी विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबविताना त्यांना आपण इथे पुरस्कृत करणार आहोत. तसेच वृद्धाश्रमात जाऊन त्या फळे वाटप आणि अल्पवयीन मुलींना भेटवस्तू वाटप करतात. कोरोना काळात रस्त्यावर वास्तव्य करणाऱ्या लोकांना अन्नधान्याचे वाटप केलेले आहे आणि आपल्या पगारातून खर्च करून त्या मदत देताना त्या कधी कचरत नाहीत. अशा माननीय सुश्री रेवती आळवे यांना आता सलाम इंडिया पुरस्काराने आपण सन्मानित करीत आहोत. जोरदार टाळ्या. त्यानंतर माननीय डॉक्टर संतोष कांबळे यांना मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठाजवळ यायचं आहे. माननीय श्रेयश्री गोडांबे यांनी यायचं आहे आणि नंतर माननीय शशिकांत सावंत व माननीय राजश्री बोहरा यांनी व्यासपीठाजवळ यायचं आहे. माननीय डॉक्टर संतोष कांबळे यांना विनंती करते. ठीक आहे. माननीय श्रेयश्री गोडांबे यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर येऊन आजचा हा सलाम इंडिया हा पुरस्कार स्वीकारायचा आहे. अत्यंत उमदा असा पुरस्कार, वेद उत्तुंग कार्याचा, वेद निस्वार्थ सेवेचा आणि त्यासाठी मी आपल्याला आमंत्रित करते. गोडांबे मॅडम 28 वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं कौतुक करणार आहोत. विद्यार्थ्यांच्या, शिक्षकांच्या, पालकवर्गाचा व समाजाचा, प्रशासनाचा आणि त्यांचे एकमेकांशी असलेले नाते या सगळ्यांचा जोड करणाऱ्या सखोल अभ्यासक आहेत. त्यांना डॉक्टरेट प्राप्त झालेली आहे आणि त्या सर्वांगीण विकास करण्यासाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबवतात. अध्ययन पद्धतीच्या विद्यार्थ्यांपर्यंत माहिती देतात आणि अनेक राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय
पुरस्कारांनी सन्मानित आहेत आणि त्यांना जोरदार टाळ्याने आपण त्यांचं कौतुक करणार आहोत. त्यानंतर मी आमंत्रित करते माननीय शशिकांत सावंत, माननीय शशिकांत सावंत, त्यानंतर माननीय राजश्री बोहरा. माननीय शशिकांत सावंत यांच्या वतीने पुरस्कार स्वीकारताना सामाजिक क्षेत्रात त्यांना आपण निवड केलेली आहे. अगदी विद्यार्थी दशेत असल्यापासून सामाजिक क्षेत्रात सक्रिय आहेत ते, तसेच अनेक वर्षापासून पत्रकारितामध्ये सुद्धा कार्यरत आहेत. मानवसेवा ही ईश्वर सेवा आणि मानवता हाच धर्म हे ध्येय मनाशी बाळगून सामाजिक कल्याणाकरिता सतत धडपड करतात असे आदरणीय माननीय शशिकांत सावंत. यानंतर माननीय राजश्री बोहरा मॅडम यांना मी विनंती करते व्यासपीठावर यायचं आहे. शैक्षणिक व साहित्य क्षेत्रात मॅडमची निवड केलेली आहे. शालेय विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य व वस्तूंचे वाटप, लॉकडाऊनमध्ये महानगरपालिकेच्या वतीने तज्ज्ञ शिक्षिका म्हणून निवड, यूट्यूब ऑनलाईन पद्धतीने शिक्षणाची धुरा सांभाळण्यात यशस्वी वाटचाल, 4 बालनाट्य, 3 पथनाट्य, अनेक दिवाळी अंकात, मासिकात, प्रतिनिधिक व काव्यसंग्रहात व वृत्तपत्रातून कविता लेख प्रकाशित केलेले आहेत. विविध साहित्यिक संस्थेत कार्यरत, अनेक राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित अशा माननीय राजश्री बोहरा यांना मिळत आहे सलाम इंडिया. माननीय लीला गाजरे यांना विनंती करते मी, त्यांनी आपल्या व्यासपीठाजवळ यायचं आहे. माननीय लीला गाजरे, माननीय विमल माळी, माननीय शेख मोहम्मद इलियास अस्कर आणि माननीय शेख मेहर निगार मोहम्मद इलियास यांनी यायचं आहे. लीला गाजरे मॅडमना विनंती करते, त्यांनी व्यासपीठाजवळ यायचं आहे. जोरदार टाळ्या अपेक्षित आहेत. त्यांचा वय आणि त्यांचा अनुभव पाहता आपण त्यांच्या या पुरस्कारासाठी येताना देखील अत्यंत आपण त्यांचं कौतुक करणं महत्त्वाचं आहे. जोरदार टाळ्या. अनेक वर्षापासून साहित्य क्षेत्रात कार्यरत, 29 नाट्य छटांचा लेवांचा मेवा हलका फुलका हे पुस्तक प्रकाशित, नाट्यछटातून जनजागृती, अनेक सांस्कृतिक कार्यक्रमात अभिनय व भूमिका, विविध ठिकाणी स्वररचित कवितांचे सादरीकरण, अनेक पुरस्कारांनी गौरवान्वित झालेल्या माननीय लीला गाजरे आणि आज त्यांना प्राप्त होत आहे पुरस्कार सलाम इंडिया. जोरदार टाळ्या लीला गाजरे मॅडमसाठी. पुढे आपण आमंत्रित करणार आहोत माननीय विमल माळी. साहित्य क्षेत्रात त्यांची निवड झालेली आहे. बरं. माननीय विमल माळी यांचे सुपुत्र त्यांचा पुरस्कार स्वीकारणार आहेत. त्यांचा साहित्य क्षेत्रात निवड झालेली आहे. फक्त 2री पर्यंत शिक्षण पदवी असताना प्रौढ शिक्षणातून अक्षरांची मैत्री करत विमल माळी यांनी महात्मा फुले यांचा वारसा जपला आहे. महाराष्ट्रभर आधुनिक बहिणाबाई अशी त्यांची ओळख आहे. आपल्या वाचनातून अनुभवातून आजोबांकडून ऐकलेले महात्मा फुले व सावित्रीबाई यांचे विचार काव्यातून त्या मांडतात. त्यांचे 2 काव्यसंग्रह तसेच सर्व वृत्तवाहिन्या आणि आकाशवाणीवर प्रदर्शित झालेले आहेत. विशेष म्हणजे शेतीचे विदारक चित्र या आपल्या काव्यरचनेतून त्या मांडतात आणि विविध पुरस्कारांनी त्या सन्मानित आहेत. अशा आदरणीय माननीय विमल माळी मॅडम, जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचा सन्मान स्वीकारताना त्यांच्या पुत्राचं कौतुक करूया, अभिनंदन करूया. माननीय शेख मोहम्मद इलियास, त्यानंतर ओके नेक्स्ट ना माननीय मनोद्दीन महताब शेख, माननीय मनोद्दीन महताब शेख, मैनुद्दीन महताब शेख. त्यानंतर माननीय ललिता टोके यांनी इथे यायचं आहे. माननीय सरोज गाजरे आणि माननीय प्राध्यापिका संगीता भांबल यांनी व्यासपीठाजवळ यायचं आहे. आपल्यासमोर आता पुढचा पुरस्कार स्वीकारायला येत आहे माननीय मैनुद्दीन महताब शेख. शैक्षणिक क्षेत्रात त्यांची निवड झालेली आहे. कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय मुख्याध्यापक हा पदभार सांभाळताना विद्यार्थी प्रिय, पालकप्रिय आणि शिक्षकप्रिय ही भूमिका ही शेख सर पेलताना दिसतात. कोणालाही कामाचे योग्य नियोजन करणे, कोणत्याही कामाचे योग्य नियोजन करणे त्यांच्या कार्यकौशल्याचा एकच भाग आहे. कोणाच्याही मदतीस धावून जाणे हा त्यांच्या स्वभावातील नैसर्गिक गुण आहे आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासाकरिता सतत प्रयत्नशील असलेले
आदरणीय मैनुद्दीन मेहताब शेख स्वीकारताना अत्यंत महत्त्वाचा पुरस्कार सलाम इंडिया. माननीय ललिता टोके मॅडम यांना विनंती करते की त्यांनी पुढचा पुरस्कार स्वीकारायला यायचा आहे. साहित्य क्षेत्रात मॅडमची निवड झालेली आहे. साहित्य क्षेत्रात योगदान, दिवाळी अंकात कथा चारोळ्या प्रसिद्ध, अनेक प्रतिनिधिक कविता संग्रहात कविता प्रसिद्ध, विविध काव्य संमेलनात कविता सादरीकरण, सारीपाठ, आयुष्याच्या वाटेवर काव्यसंग्रह, तर मनोमनी चारोळी संग्रह प्रसिद्ध. शैक्षणिक क्षेत्रात 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, अशा या माननीय ललिता टोके यांना सन्मान करत आहोत आपण सलाम इंडिया पुरस्काराने. जोरदार टाळ्या आणि त्यांचं अभिनंदन. धन्यवाद मॅडम. त्यानंतर मी विनंती करते माननीय सरोज गाजरे यांना. त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. साहित्य क्षेत्रात त्यांची निवड झालेली आहे. साहित्य क्षेत्रात योगदान, हाती घेतलेल्या कोणत्याही प्रकारच्या कामात झोकून देण्याची वृत्ती. नमस्कार. माझी मराठी सम्राज्ञी लावणी, स्वरचित लावणी संग्रहाचे लेखन, मासिक, वृत्तपत्र, दिवाळी अंक, प्रतिनिधिक काव्यसंग्रहात असंख्य कविता व लेख प्रकाशित, एकूण 5 पुस्तक प्रकाशित होऊ घातलेले आहेत आणि अनेक ठिकाणी विविध काव्यसंमेलनात सहभागी होऊन त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेला आहे. अशा माननीय सरोज गाजरे मॅडम जोरदार टाळ्या अपेक्षित आहेत आणि सन्मान स्वीकारत आहेत आजचा सलाम इंडिया. माननीय प्राध्यापक संगीता भांबल मॅडम यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. सामाजिक क्षेत्रात त्यांची निवड केलेली आहे आपण. प्राध्यापिका भांबल मॅडम या अनेक वर्षापासून सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत. महिला सक्षमीकरणकरिता विविध उपक्रम राबवित असतात व विशेषतः झोपडपट्टीतील विद्यार्थ्यांकरिता अनेक शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करीत असतात. जिल्हा उद्योग केंद्र समाज कल्याण विभागात करिअर मार्गदर्शन म्हणून आपले अनमोल योगदान देत असतात. त्यांनी 2 सेवाभावी संस्था स्थापन केलेल्या आहेत आणि आजचा हा सन्मान स्वीकारताना आपण जोरदार टाळ्यांनी त्यांचं कौतुक करणार आहोत. अभिनंदन मॅडम. आणि आपल्याला हा सन्मान देण्यात येत आहे सलाम इंडिया. यापुढे मुग्धा कुंटे मॅडम यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठाजवळ यायचं आहे. माननीय जुबेन शेख, माननीय मनीषा पगारे, माननीय रवींद्र उगळे, माननीय प्रवीण वेखंडे यांनी व्यासपीठाजवळ यायचं आहे. आणि पुढचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी माननीय मुग्धा कुंटे मॅडमना मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. त्यांना साहित्य क्षेत्रात आपण त्यांची निवड केलेली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद ठाणे जिल्ह्याच्या उपाध्यक्ष आहेत त्या. लेखन, कविता, अभिनय, वक्तृत्व आणि नृत्याची आवड. मडवी ज्युनियर कॉलेजमध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हा विषय शिकवतात. नृत्यनाटिका लेखन करतात. अशा माननीय मुग्धा कुंटे मॅडम यांचा इथे सन्मान होत आहे आणि त्यांना आपण देत आहोत आजचा हा राष्ट्रीय पुरस्कार सलाम इंडिया. जोरदार टाळ्यांनी आपण अभिनंदन करूया या पुरस्कारार्थींचं. त्यानंतर माननीय जुबेन शेख यांना आपण नाट्य क्षेत्रातील पुरस्कार देत आहोत. जुबेन शेख सर हे गेल्या 12 वर्षापासून अभिनय, लेखन, निर्देशन क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांचे स्वतःचे रंगभूमी थिएटर आहे. ते सतत 25 वर्षापासून नाट्य क्षेत्रात अनमोल अशी त्यांची कामगिरी करीत आहेत. त्यांनी अनेक नाट्यांची निर्मिती केली आहे. नाट्य व अभिनय सेवा क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संस्थेत कार्य करतात आणि त्यांचा इथे आपण सन्मान करत आहोत आजच्या राष्ट्रीय पुरस्कारांनी सलाम इंडिया. जोरदार टाळ्याने आपण त्यांचं अभिनंदन करणार आहोत. धन्यवाद सर. त्यानंतर आहे मनीषा पगारे. माननीय मनीषा पगारे मॅडम शैक्षणिक क्षेत्रात त्यांची आपण निवड केलेली आहे. 26 वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत. विविध शैक्षणिक साहित्य निर्मिती, प्रत्यक्ष परिसरातून विद्यार्थ्यांना अध्ययन, शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विशेष जादा वर्गाचे आयोजन, शिष्यवृत्ती परीक्षेत बसलेले सर्व विद्यार्थी उत्तीर्ण, विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी व गणित विषयांचे आवड निर्माण करणाऱ्या माननीय मनीषा पगारे विविध अभियान व प्रशिक्षण देऊन शालेय उपक्रमात सक्रिय असतात आणि आज त्यांना आपण इथे देत आहोत राष्ट्रीय पुरस्कार सलाम इंडिया. जोरदार टाळ्याने आपण त्यांचं अभिनंदन करणार आहोत. माननीय रवींद्र उगळे सर यांना मी डगळे ओके आय एम सो सॉरी माननीय रवींद्र डगळे यांना मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि आपला पुरस्कार स्वीकारावा. त्यांची निवड आपण शैक्षणिक क्षेत्रात केलेली आहे. शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांचे अनेक वर्ष काम आहे. 23 वर्षापासून या क्षेत्रात त्यांचं योगदान आहे.
दुर्गम आदिवासी भागातील शाळेत लोकसहभागातून डिजिटल शिक्षण, ज्ञानरचनावादी साहित्य व वर्गखोली निर्मिती, शिष्यवृत्ती सराव, परीक्षा व मार्गदर्शन, कोरोना काळात विद्यार्थ्यांना अध्यापन, विविध संस्थेकडून व मान्यवरांकडून शाळेत पायाभूत सुविधा आणि शालेय उपयोगी वस्तू उपलब्ध करून दिल्या. अनेक पुरस्कारांनी ते सन्मानित आहेत. असे माननीय रवींद्र ढगळे सर आपल्याला इथे मिळालेले आहेत आजचे पुरस्कारती म्हणून. अत्यंत छान त्यांचं कार्य आहे आणि जोरदार टाळ्याने आपण त्यांना सन्मान स्वीकारताना अभिनंदन करूया. पुढचे पुरस्कारती आहेत माननीय प्रवीण वेखंडे. प्रवीण वेखंडे सर हे शैक्षणिक क्षेत्रात आपण त्यांची निवड केलेली आहे. 13 वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असून लोकसहभागातून आकर्षक व अध्ययन अनुकूल क्लासरूम्सची निर्मिती त्यांनी केलेली आहे. शिष्यवृत्ती परीक्षेत शाळेचा 100% निकाल ते लावतात. विविध संस्थांच्या माध्यमातून शाळेतील दोन्ही वर्गखोल्या डिजिटल केल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता विविध शालेय उपक्रम राबवतात व अनेक पुरस्कारांनी सन्मानित असलेले माननीय प्रवीण वेखंडे आज आपल्या इथे सन्मान स्वीकारत आहेत. सलाम इंडिया अभिमान पुरस्कार माननीय मनोज राठोड यांना मी विनंती करते की त्यांनी सन्मान स्वीकारण्यासाठी व्यासपीठाजवळ यायचं आहे. व त्यानंतर माननीय ज्ञानेश्वर सोनवणे, माननीय शिरीष कुमार सूर्यवंशी, माननीय शिवाजी गोतरणे, माननीय योगेश रोठे आणि माननीय जावेद काझी यांनी इथे व्यासपीठाजवळ यायचं आहे. आपल्यासमोर येत आहेत माननीय मनोज राठोड सर. शैक्षणिक क्षेत्रात त्यांचं कार्य आहे. सन 2003 पासून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विद्यार्थ्यासाठी विविध शालेय उपक्रम ते राबवत आहेत. पटसंख्या टिकवण्यासाठी आनंददायी व कृतीयुक्त अध्यापन करत आहेत. पोलिओ लसीकरण, कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया, नाटकाद्वारे सामाजिक प्रबंध करत आहेत. वृक्षारोपण, ई-लर्निंगद्वारे शिक्षण, इंग्रजी प्रशिक्षण, प्रश्नपेढी निर्मिती करीत आहेत. तसेच समाज सहभागातून कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वखर्चातून डिजिटलायझेशन व विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन व अनेक पुरस्कारांनी गौरवान्वित असलेले माननीय मनोज राठोड आणि आज आपण त्यांना सन्मान देत आहोत. सलाम इंडिया अभिमान पुरस्कार राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित. जोरदार टाळ्या माननीय मनोज राठोड यांच्यासाठी. माननीय ज्ञानेश्वर सोनवणे यांना मी विनंती करते. चालले काय माननीय ज्ञानेश्वर सोनवणे शैक्षणिक क्षेत्रात त्यांची निवड झालेली आहे. 21 वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत. शालेय कामकाजाबरोबर सामाजिक क्षेत्रातही कामगिरी. आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड निर्माण करून देणारे माननीय ज्ञानेश्वर सोनवणे सर व त्यांना शिक्षणाच्या प्रमुख प्रवाहात आणण्याकरिता धडपड करणारे, विद्यार्थ्यांकरिता विविध शैक्षणिक व उपक्रम राबवणारे, अनेक विद्यायक कार्यात सक्रिय सहभाग करणारे ज्ञानेश्वर सोनवणे सर आज इथे पुरस्कार स्वीकारत आहेत. सलाम इंडिया अभिमान पुरस्कार. जोरदार टाळ्याने आपण त्यांचं अभिनंदन करणार आहोत. माननीय शिरीष कुमार सूर्यवंशी यांना मी विनंती करते की त्यांनी सन्मान घेण्यासाठी तयार राहायचं आहे. माननीय शिवाजी गोतरणे. माननीय शिवाजी गोतरणे शैक्षणिक क्षेत्रात आपण यांची निवड केलेली आहे. 30 वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत. गुणवत्ता वाढीसाठी प्रेरणादायी प्रशिक्षण मार्गदर्शन, शिक्षण परिषदांमधून तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून स्पर्धा परीक्षा व शिष्यवृत्ती परीक्षाविषयी मार्गदर्शन केलेलं आहे. विविध वृत्तपत्रातून लेखक प्रसिद्ध झालेले आहेत. तसेच विविध प्रशिक्षणात सहभाग दाखवलेला आहे. साहित्य उपलब्ध करून दिलेलं आहे. अनेक पुरस्कारांनी सन्मानित आहेत. असे शिवाजी गोतरणे सर यांचा आपण इथे पुरस्कार देऊन सन्मान करीत आहोत. सलाम इंडिया अभिमान पुरस्कार या सन्मानाने जोरदार त्यांचं आपण टाळ्याने अभिनंदन करूया. कधी आता हां नाही पण आता कोणाचं आहे? ह्याचाच आहे आता. हे झालं सूर्यवंशी झाले. हां मी वाचलं. हां मग हे होतं ना शिवाजी गोतरणे वाचलं मी. आले त्यांचे कोण आले तुम्ही? अच्छा शिवाजी शिवाजी गोतरणे सरांचे बंधुराज आलेले आहेत आणि मुलगी आलेली आहे. तर त्यांना मी विनंती करते की त्यांनी त्यांचा सन्मान स्वीकारायचा आहे. माननीय शिवाजी गोतरणे सर शैक्षणिक क्षेत्रात त्यांचं काम आहे. 30 वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत.
गुणवत्ता वाढीसाठी प्रेरणादायी प्रशिक्षण करीत देत आहेत. विविध वृत्तपत्रातून त्यांनी लेख प्रसिद्ध केलेले आहेत. तसेच विविध प्रशिक्षणात त्यांचा सहभाग असतो. समाज सहभागात शाळेकरिता आवश्यक असलेले पायाभूत सुविधा ते देत असतात. शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिलेलं आहे आणि अनेक पुरस्कारांनी सन्मानित असलेले शिवाजी गोतरणे सर यांचा जोरदार सन्मान आपला पुरस्कार देऊन आपण करत आहोत. अभिनंदन पर टाळ्या होणं आवश्यक आहे. त्यानंतर माननीय योगेश रोठे सर, माननीय जावेद काझी सर आणि विमल वर्षा फाउंडेशन यांना मी विनंती करीन तयार रहा. आपल्यासमोर येत आहेत माननीय योगेश रोठे सर. शैक्षणिक क्षेत्रात त्यांची निवड झालेली आहे. 14 वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेले शाळेच्या भौतिक सामाजिक विकासाबरोबर शैक्षणिक गुणवत्तेचा आलेख उंचावत इयत्ता 5वीच्या 6 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेत यश प्राप्त झाले. कौतुक सोहळा, अनेक शाळेत प्रथमोपचार पेटीचे वितरण, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता या वाढीसाठी प्रयत्न, इंग्रजी विषयात प्रभुत्व मिळवण्याकरिता विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, विविध पुरस्कारांनी सन्मानित असलेले योगेश रोटे सर यांना आपण आता सन्मानित करीत आहोत. आपला आजचा हा अत्यंत चांगला उत्कृष्ट सोहळा असलेला सलाम इंडिया पुरस्कार माननीय जावेद काझी माननीय जावेद काझी यांना पत्रकारितेसाठी आपण बोलवत आहोत. सन 2019 पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले तळागाळातील लोकांचे प्रश्न लेखणीच्या माध्यमातून समाजासमोर मांडण्याचा निस्वार्थीपणे काम करत असलेले, समृद्ध कर्जत पोर्टलवर कार्यरत असलेले, करोना काळात विशेष कार्य करणारे, पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक कार्य करणारे माननीय जावेद काझी यांना आजचा हा पुरस्कार देऊन आपण सन्मानित करीत आहोत. आणि आजच्या या कार्यक्रमात सलाम इंडिया अभिमान पुरस्कार देत स्वीकारताना माननीय जावेद काझी. मॅडमला थोडासा रेस्ट घेऊया. ॲडव्होकेट उमाकांत आदमाने सर यांना विनंती करतो की आपण पुढची सूत्र आपल्या हाती घ्यावीत. ॲडव्होकेट उमाकांत आदमाने पुण्यामधील एक सुप्रसिद्ध वकील आहेत, नोटरी आहेत ते आणि माझे चांगले मित्र आहेत. उमाकांत आदमाने सर या. ॲडव्होकेट उमाकांत आदमाने सर पुढचे सूत्र ते हाती घेतील. मॅडम थोडंसं रेस्ट घेतील कारण कुठपर्यंत झालं आहे मॅडम? जावेद काझी ना, हे घ्या पुढे. विमल वर्षा फाउंडेशन. नमस्कार. थोडा ब्रेक घेतला गौरी मॅडमनी. विमल वर्षा फाउंडेशन पुढचे सन्मानार्थी आहेत. विमल वर्षा फाउंडेशन सन 2010 पासून पदवीधारक विद्यार्थ्यांना IT सेवामध्ये रोजगार उपलब्ध करून देण्याकरिता प्रयत्नशील असतात. सुमारे 100पेक्षा जास्त पदवीधारक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण व मार्गदर्शन देऊन त्यांना विविध ठिकाणी रोजगार उपलब्ध करून देण्यामध्ये महत्त्वाची कामगिरी बजावली. जे यापूर्वीच विविध कार्यरत असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कौशल्य व ज्ञानामध्ये वाढ करण्याकरता मदत करणे इत्यादी महत्त्वपूर्ण कार्य त्यांचं आहे. सदरू फाउंडेशनचे विक्रम पुजारी आणि उपाध्यक्ष प्रसाद कदम आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. राष्ट्रीय पुरस्कार सन्मानाने त्यांना आपण पुरस्कृत करतोय. धन्यवाद सर, अभिनंदन. पुढील 73 सुप्रसिद्ध दिग्दर्शक सदानंद राणेसाहेब यांना विनंती करू आपण व्यासपीठावर यावं. सुप्रसिद्ध दिग्दर्शक सदानंद राणेसाहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सर मी तुम्हाला विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं. पुढील सन्मानार्थी आहेत मनीषा बेंडाळे मॅडम. आल्यात का? मनीषा बेंडाळे मॅडम 26 वर्षापासून शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत. शिष्यवृत्ती परीक्षा, गणित प्रावीण्य परीक्षा टिळक महाराष्ट्र विद्यापीठामधून त्यांनी केलेलं आहे. हिंदी, राष्ट्रभाषा इत्यादी परीक्षेकरिता विद्यार्थ्यांनी सातत्याने मार्गदर्शन करतात. एकदा जोरदार टाळ्या मॅडमसाठी. मॅडम अभिनंदन तुमचं. महिला सक्षमीकरणाकरता कार्य, कोविड काळात अनेक गरजू कुटुंबांना मदत व सहकार्य मोठाचं आणि योगदान दिलेलं आहे त्यांनी. एकदा मॅडमसाठी जोरदार टाळ्या होत्या. अभिनंदन मॅडम. विविध ठिकाणी सूत्रसंचालन, विविध स्पर्धांमध्ये सहभाग, अनेक पुरस्कारांनी सन्मानित. पुढील पुरस्कारार्थी आहेत राजेंद्र सावंत. राजेंद्र सावंत आहेत का? स्वागत आहे सर आपलं. सन 1993 पासून साहित्य क्षेत्रात कार्यरत. कविता, चारोळी आणि गीताचे लेखन करतात. अनेक साहित्यिक कार्यक्रमात सहभाग, तसेच संगीत, गायन, नाट्य, पथनाट्य इत्यादी कलाक्षेत्रात अनुभव. अनेक ठिकाणी काव्य संमेलनामध्ये सहभाग. नक्कीच त्यांची कधीतरी कविता ऐकू वेळ मिळाला तर. साहित्य क्षेत्रात 100च्या पुढे सन्मानपत्र, सहभागपत्र प्राप्त झालेले आहेत. एकदा जोरदार टाळ्या होत्या सरांसाठी. पुढील सन्मानार्थी आहे दत्तात्रय पाटील यांनी तयार राहायचं आहे. आणि त्याच्यानंतर शंकर सोनावणे.
आणि त्यापुढील श्रद्धा तेंडुलकर. पुढील सन्मानार्थी आहेत दत्तात्रय पाटील. यांना शैक्षणिक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. माननीय दत्तात्रय पाटील 19 वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत. शिष्यवृत्ती व मंथन परीक्षेत विद्यार्थ्यांना उत्तुंग यश संपादन करणे त्याच्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. सन 2016-17मध्ये समाज सहभागातून डिजिटल शाळा करण्यामध्ये विशेष सहभाग. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सरांसाठी. दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणून मार्गदर्शन, इंग्लिश रीडिंग स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम हा उपक्रम राबवण्यात अनमोल कामगिरी आणि कोविड काळात कोविड सेंटरमध्ये उत्कृष्ट सेवा. अभिनंदन सर. पुढील सन्मानार्थी आहेत माननीय शंकर सोनावणे आणि त्यानंतर श्रद्धा तेंडुलकर मॅडमने तयार राहायचं आहे. शंकर सोनावणे आपलं अभिनंदन. 1993 साली शिवाजी विद्यालयात शाळेत ड्रायव्हिंग टीचर म्हणून कार्यरत आहेत. रंगाशी दोस्ती असलेल्या ह्या अवलियास साहित्यामध्ये आवड आहे. विशेषतः चित्रकथा लेखनाचा छंद आहे. एकदा जोरदार टाळ्या झाली जर सरांसाठी. शंकर सोनावणेसाठी एकदा जोरदार टाळ्या. सोनावणे सरांनी आजपर्यंत झाली का त्यांचं पुढच्या सन्मानार्थी आहेत श्रद्धा तेंडुलकर मॅडम. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी पण. 25 वर्षापासून आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत नर्सेस भगिनीच्या विविध समस्या सोडवण्याकरिता व त्यांच्या न्याय हक्काकरिता सतत धडपडत असतात. त्या व्यवसाय करणाऱ्या महिला बालबाला यांच्याकरिता आरोग्यविषयक जनजागृती, झोपडपट्टी परिसरातील मजूर कामगार यांची मोफत आरोग्य तपासणी करण्याकरता सतत प्रयत्नशील. श्रद्धा तेंडुलकर मॅडम आपलं अभिनंदन. श्रद्धा तेंडुलकर मॅडमना राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याने आरोग्य विभागातला त्यांना सन्मान प्राप्त झालेला आहे. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. अभिनंदन मॅडम. पुढील सन्मानार्थी आहेत विजय वाघेला. आहेत का विजय वाघेला? त्याच्यानंतर नूरनिसा MS शेख. विजय वाघेला नाहीत का? विजय वाघेला आलेत का? कोण आहे त्यांच्या विजय वाघेलाच्या तर्फे त्यांचे मित्र पुरस्कार आनंद किशोर. फोटो काढतायत, काढू द्या. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत विजय वाघेला सरांसाठी पण. 25 वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत. विद्यार्थ्यांकरिता विविध शैक्षणिक उपक्रम. प्रत्येक वर्षी SSCच्या 40 विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांना गणित आणि विज्ञान विषयाचे मार्गदर्शन. विविध उत्तरप्रदेश शैक्षणिक लेख प्रसिद्ध विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित. त्यामुळे त्यांना सलाम इंडिया पुरस्काराने सुद्धा यावर्षी आपण पुरस्कृत करतोय. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत विजय वाघेला सरांसाठी. नूरनिसा MS शेख आलेत का? अभिनंदन मॅडम आपलं. 23 वर्षापासून अध्यापनाचा अनुभव, करिअर गायडन्स, विज्ञान प्रदर्शन आणि विविध शैक्षणिक उपक्रमाचे आयोजन, विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता सदैव तत्पर. आणि याआधीसुद्धा त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित केलं आहे. नूरनिसा MS शेख या मॅडमचं शैक्षणिक या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांना हा राष्ट्रीय पुरस्कार सलाम इंडिया पुरस्काराने आपण पुरस्कृत करतो आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मॅडमसाठी. पुढील पुरस्कार्थी आहेत माननीय ज्योती साने. ज्योती साने आल्यात का मॅडम? त्यांनी तयार राहायचं आहे. आणि त्याच्या पुढील आहेत महेश दिर्डे. ज्योती साने मॅडम आपलं शैक्षणिक क्षेत्रात सलाम इंडिया पुरस्काराने आपल्याला सन्मानित करण्यात येत आहे. अभिनंदन. सन 2008 पासून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत. शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेत बसणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन आणि विविध स्पर्धेत विद्यार्थ्यांनी भाग घ्यावा याकरिता त्या नेहमी झगडत असतात. विद्यार्थ्यांना विज्ञान प्रदर्शनामध्ये सहभाग घेण्याकरिता सतत प्रोत्साहित करतात. त्यांचं पुनश्च एकदा अभिनंदन. महेश दिर्डे त्यांनी तयार राहायचं आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे ज्योती साने मॅडम. हे पहा मित्रांनो, टाळ्यांना GST नाही, बिंदास वाढवा. अजिबात GST नाही. आता 2000च्या नोटा 30 सप्टेंबरपर्यंत जमा करायच्यात, काय टेन्शन घ्यायचं. महेश दिर्डे 14 वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत. रस्ता नसणाऱ्या शाळेत 10 वर्ष सेवा देऊन समाज सहभागातून संपूर्ण शाळा डिजिटल करण्यासाठी महत्त्वाचे योगदान त्यांनी दिलेलं आहे. 7 पैकी 6 विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण. यशवंत विद्यार्थीकरता सन्मान सोहळाकरिता
करोना काळात विशेष शैक्षणिक कार्य, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सरांसाठी. खूप छान सर, अभिनंदन. आणि नवोदय सराव परीक्षेचे आयोजन इत्यादी उल्लेखनीय कार्य आणि विविध पुरस्कारांनी त्यांना आधीसुद्धा गौरव केलेला आहे. म्हणून आपल्या संस्थेने त्यांच्या कार्याची दखल घेऊन शैक्षणिक कार्यात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांचा सन्मान होत आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. पुढील पुरस्कार्थी आहेत मंगलताई सासवडे. आलेत का? मंगलताई सासवडे. त्याच्या पुढच्या जयश्री वाघ मॅडमनी तयार राहायचंय. जयश्री वाघ मॅडम आलेत का? दिसतात. मंगलताई सासवडे आहेत का? डॉक्टर मंगलताई सासवडे तुम्ही आहेत ना, या ना. मंगलाताई या यशकीर्ती सामाजिक संस्था शिक्रापूर, तालुका शिरूर, जिल्हा पुणेच्या त्या अध्यक्ष आहेत. अभिनंदन मॅडम. सामाजिक क्षेत्रात अनेक वर्षापासून सक्रिय आणि संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम त्या राबवित असतात. विविध सेवाभावी संस्थेत कार्यरत असतात. 2019 ग्लोबल अचिव्हमेंट्स अवॉर्ड सह अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलेलं आहे. असंच आपल्या या संस्थेने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना सलाम इंडिया राष्ट्रीय पुरस्कार सोहळा आपण पुरस्कार करतोय. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मंगलाताई सासवडे मॅडम. पुढील सन्मानार्थी आहेत जयश्री वाघ डॉक्टरेट मिळाली आणि मंगलताई सासवडे मॅडम डॉक्टर आहेत. डॉक्टरेट मिळाली, नुकतीच मिळालेली. अभिनंदन मॅडम. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मॅडमसाठी. माननीय जयश्री वाघ मॅडम, शैक्षणिक कार्यात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल आपलं अभिनंदन. मग अशी छान गाणं म्हटलं तुम्ही आणि गायिकाही आहेत. अनेक बहुआयामी असं व्यक्तिमत्व, अनेक वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रात 27 वर्षापासून कार्यरत. अप्रगत विद्यार्थ्यांसाठी विशेष उपक्रम, गणित, इंग्रजी आणि शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल 100% लावलेला आहे त्यांच्या संस्थेने. जोरदार टाळ्या. आदिवासी महिलांमध्ये जनजागृती, गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप आणि विद्यार्थ्यांच्या अंगीभूत असलेल्या विविध कलेस प्रोत्साहन देण्याकरिता सतत त्या प्रयत्नशील असतात. याचीच कार्याची दखल घेत आपल्या संस्थेने त्यांना शैक्षणिक पुरस्कार राष्ट्रीय सन्मान सोहळा पुरस्कृत केलेला आहे. अभिनंदन एकदा मॅडम. आता इथून पुढं गौरी देशपांडे मॅडम या कार्याचं सूत्रसंचालन करतील. धन्यवाद सर, आपण मला संधी दिल्याबद्दल. जय महाराष्ट्र. धन्यवाद सर, मला थोडासा वेळ दिलात आणि त्याचा मी थोडंसं फ्रेश होऊन आले. थँक्यू सो मच. आणि अच्छा, या राष्ट्रीय कर्तृत्ववान सन्मान महोत्सवामध्ये सलमान इंडिया अभिमान पुरस्कारासाठी आपण मला इथे गौरी देशपांडेला माझ्या सूत्रसंचालनातून पाहत आहात, तर मी विनंती करते की कोणालाही अशा कार्यक्रमात मला बोलवायचं असेल तर अवश्य सरांना कॉन्टॅक्ट करा. थोडीशी माझी जाहिरात करून घेतली सर, सॉरी. किती नंबर चालला आहे? जयश्रीवाद झालेलं आहे. ओके. संजय म्हात्रे. ओके. आता पुढचा पुरस्कार आहे माननीय संजय म्हात्रे सर. ह्यांना मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. त्यांना सामाजिक क्षेत्रासाठी हा पुरस्कार आपण देत आहोत. आणि त्यानंतर माननीय श्रीनिवास गडकरी, माननीय पूनम गुप्ता यांनी व्यासपीठाजवळ यायचं आहे. माननीय उषा कांबळे, त्यानंतर माननीय नीलम एल मौर्य यांनी यायचं आहे. आणि आपल्यासमोर येत आहेत आदरणीय संजय म्हात्रे सर. सामाजिक क्षेत्रासाठी आपण यांची निवड केलेली आहे. अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. कोविड काळात आरोग्यसेवा पुरवण्याकरता विशेष धडपड केलेली आहे सरांनी. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रुग्णालयात ऑक्सिजन सिस्टीमचा पुरवठा त्यांनी केलेला आहे व गरीब तसेच होतकरू लोकांची सदैव सेवा करतात, सहकार्य करतात आणि अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मान मिळालेला आहे. तर असे संजय म्हात्रे सर आपल्यासमोर सामाजिक क्षेत्रासाठी पुरस्कार स्वीकारताना आणि या पुरस्कारासाठी त्यांचं मी अभिनंदन करते. चालच नाही. संजय म्हात्रे. ओके. संजय म्हात्रे काय? ओके. जो म्हात्रे कुठे आहेत? त्यांचं नाही दिलं. आलेत ना ते. नाही ना, पण हे कुठे पुरस्कार? ओके. संजय म्हात्रे सर पुरस्कार स्वीकारताना जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं अभिनंदन करणं अपेक्षित आहे. कारण हा पुरस्कार कुठल्याही साध्या नावाचा नाही तर आपल्या इंडियाच्या नावाने आहे. सलाम इंडिया राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि या अभिनंदन करताना सगळ्यांना मी विनंती करते की टाळ्या कमी नका पडू देऊ. माझ्यासाठी जोरदार टाळ्या माझ्यासाठी पण माझ्या अपेक्षित आहेत. त्यानंतर माननीय श्रीनिवास गडकरी सरांना विनंती करते. साहित्य व पत्रकारिता क्षेत्रासाठी त्यांची आपण निवड केलेली आहे. लोक
लोकसत्ता, साप्ताहिक चित्रलेखा, मुंबई तरुण, भारतचा वार्ताहर म्हणून 10 वर्षापेक्षा जास्त ते कार्यरत आहेत. मुक्त पत्रकार असून आतापर्यंत 22 पुस्तके त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे. लावणी, पोवाडा, गझल आणि बालगीते यांचे लेखन त्यांनी केलेलं आहे. प्रभावी सूत्रसंचालन कसे करावे यावर त्यांची कार्यशाळा असते. तर असे माननीय श्री निवास गडकरी यांना आपण सन्मानित करत आहोत सलाम इंडिया अभिमान पुरस्काराने. जोरदार टाळ्या त्यांच्या अभिनंदनासाठी. माननीय पूनम गुप्ता यांना मी शैक्षणिक कार्यासाठी पुरस्कार स्वीकारण्यासाठी आमंत्रित करते. माननीय पूनम गुप्ता 15 वर्षापासून त्यांचे पतिराजही त्यांच्यासोबत उपस्थित आहे. त्यांना विनंती करते की मॅडमना तुम्ही इथे पुरस्कार स्वीकारताना साथ द्यायची आहे. 15 वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असून पनवेल येथे विविध स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्य त्या करीत आहेत. लिटिल आयडियल किड्स स्कूलच्या मुख्याध्यापिका व संचालिका असून विविध पुरस्कारांनी सन्मानित आहेत. माननीय पूनम गुप्ता यांना आपण देत आहोत सलाम इंडिया अभिमान पुरस्कार. जोरदार टाळ्या. त्यानंतर आपण आमंत्रित करणार आहोत माननीय उषा कांबळे. माननीय उषा कांबळे यांना ओके. माननीय नीलम एल मौर्य यांना मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर येऊन आपला पुरस्कार स्वीकारायचा आहे. शैक्षणिक क्षेत्रात त्यांची निवड झालेली आहे. त्यांच्या मातोश्री त्यांच्यासोबत त्यांना ह्या पुरस्कार स्वीकारताना सोबत करणार आहेत. जोरदार टाळ्या आपल्या आईला अभिमानाने घेऊन आलेल्या आहेत. आईसाठी पण जोरदार टाळ्या होणं आवश्यक आहे. आपल्या मुलीला त्यांनी खूप चांगल्या प्रकारे या कार्यासाठी प्रोत्साहन दिलेलं असेल. 20 वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत, उत्कृष्ट अध्यापन, आपल्या अनुभव आणि सेवावृत्तींनी त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकास करून दिलेला आहे. अद्ययावत अध्यापन पद्धतीचा वापर करून विद्यार्थ्यांचा विकास होण्याकरिता सातत्याने धडपड केलेली आहे. विद्यार्थ्यांकरिता राबवण्यात येणाऱ्या सगळ्या शैक्षणिक उपक्रमांमध्ये सक्रिय आहेत. ACCच्या विज्ञान विषयाकरिता रिसोर्स पर्सन म्हणून त्या जबाबदारीने कार्य करीत आहेत. विविध शाळेत गणित विज्ञान विषयाबाबत विशेष मार्गदर्शन करतात आणि अनेक पुरस्कारांनी सन्मानित असलेल्या माननीय नीलम एल मौर्य. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं अभिनंदन करूया आजच्या या पुरस्कार सोहळ्यात सलाम इंडिया अभिमान पुरस्कारासाठी. माननीय शकील याकूबभाई मानियार, तसेच माननीय दर्शन जोशी, माननीय आशा गांगुर्डे, माननीय रत्ना चांदगुडे यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठाजवळ यायचं आहे. पुढचे पुरस्कारती आहेत माननीय शकील याकूबभाई मणियार. यांना आपण पत्रकारितेसाठी निवड केलेली आहे. माननीय शकील याकूबभाई मणियार पत्रकारिता क्षेत्रात गोरगरीब व वंचित यांच्या विविध प्रश्नांसंबंधी आपल्या लेखणीच्या माध्यमातून वाचा फोडून त्यांच्या विविध अडीअडचणी व समस्या सोडवण्याकरिता प्रामाणिकपणे उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांनी दैनिक लोकनायक, साप्ताहिक शिरूर हवेली, सिटी इंडिया न्यूज आदी वृत्तपत्रातून लेखन केलेलं आहे. विविध पुरस्कारांनी सन्मानित असलेले माननीय शकील याकूबभाई यांच्या सन्मानांमध्ये आज भर पडत आहे. सलाम इंडिया अभिमान पुरस्काराने जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं अभिनंदन करूया. यानंतर मी आमंत्रित करते माननीय दर्शन जोशी यांचं. शैक्षणिक क्षेत्रात आपण त्यांची निवड केलेली आहे. मातोश्री दा मालपाणी विद्यालय येथे कार्यरत असलेल्या माननीय दर्शन जोशी यांची बहीण त्यांचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी उपस्थित आहेत. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेकरिता विशेष मार्गदर्शन करताना दर्शन जोशी यांनी कार्य केलेलं आहे. विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत झळकलेले आहेत. त्यांचे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमी कार्यरत असलेले उत्तम कवी असून विविध पुरस्कारांनी सन्मानित आहेत. असे माननीय दर्शन जोशी यांच्या भगिनी हा पुरस्कार स्वीकारत आहेत. तर जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं अभिनंदन करूया. सलाम इंडिया अभिमान पुरस्कार स्वीकारताना माननीय दर्शन जोशी यांच्या वतीने त्यांच्या भगिनी. याच्या पुढे माननीय आशा गांगुर्डे मॅडम यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर येऊन पुढचा पुरस्कार स्वीकारायचा आहे आणि या पुरस्कारासाठी त्यांना आपण सामाजिक क्षेत्रासाठी हा पुरस्कार देणार आहोत. 28 वर्ष आशा गांगुर्डे मॅडम या क्षेत्रात आहेत. माननीय आशा गांगुर्डे, जोरदार टाळ्या मॅडमसाठी, कारण अनेक वर्ष ह्या अंगणवाडी कार्यकर्ता असून मुक्ती संघटनेमध्ये गेली 25 वर्षापासून कार्यरत आहेत. कचरा वेचक महिलांकरिता राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये अनमोल सहभाग करत आहेत.
अशा या अनेक पुरस्कारांनी सन्मानित असलेल्या आशा गांगुर्डे मॅडम जोरदार टाळ्यांनी आज आपल्यासमोर स्वीकारत आहेत सलाम इंडिया अभिमान पुरस्कार. याच्यासाठी जोरदार टाळ्या अभिनंदनाच्या होणे अपेक्षित आहेत. त्यानंतर मी विनंती करते रत्ना चांदगुडे मॅडम यांना व्यासपीठावर येण्यासाठी. यानंतर प्रणाली निमजे यांना विनंती करते तयार राहायचं आहे. माननीय रत्ना चांदगुडे मॅडम सामाजिक क्षेत्रासाठी आपण त्यांची निवड केलेली आहे. अहमदनगरवरनं त्या इथे आलेल्या आहेत. वृद्धाश्रम व अनाथ आश्रमांच्या माध्यमातून अनेक वर्षे कार्यरत असलेल्या श्री साई वात्सल्य संस्थेच्या संस्थापिका असून संस्थेच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक आरोग्य इत्यादी उपक्रम राबवितात. विविध राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवान्वित असलेल्या माननीय रत्ना चांदगुडे मॅडम यांना आपण सन्मानित करीत आहोत. सलाम इंडिया अभिमान पुरस्काराने हार्दिक अभिनंदन मॅडम. यानंतर मी विनंती करेन की आमचे बाडकर सरांचे पर्सनल असिस्टंट पाटील साहेब त्यांना विनंती करतो की आपण मंचावर या. त्यांचा आपण छोटासा सत्कार करूया. पाटील साहेबांनी अगदी बाडकर सरांना इन्व्हाइट करण्यापासून इथे आणण्यापर्यंत फार मोलाची अशी जबाबदारी त्यांनी. जोरदार टाळ्या होते पाटील सरांबद्दल. आणि एक त्यांना आम्ही संस्थेतर्फे एक सन्मान चिन्ह सुद्धा देत आहोत. त्यांनी त्याचा स्वीकार करावा. जोरदार टाळ्या होते पाटील सरांबद्दल. तटरक्षक दलामध्ये ते कार्यरत आहेत आणि बाडकरच्यांचे विशेष संपूर्ण जी कामं आहेत ते त्यांच्यावर जबाबदारी आहे. खूप खूप धन्यवाद पाटील सर. असंच तुमचं आम्हाला यापुढेही सहकार्य लाभेल अशी आम्ही आशा बाळगतो. यानंतर सुप्रसिद्ध दिग्दर्शक सदानंद राणेसाहेब या कार्यक्रमाला खास उपस्थित राहिले. त्यांचं आम्ही शाल आणि या ठिकाणी मी बाडकर सरांना विनंती करेन की जोरदार टाळ्या. आजच्या कार्यक्रमाला लाभलेले अनेक मान्यवर आपापल्या क्षेत्रामधले दिग्गज आहेत आणि या दिग्गजांची उपस्थिती आपल्या कार्यक्रमाला लागली असल्या कारणाने या कार्यक्रमाला 4 चांद लागलेले आहेत. तर आपण आता पुढच्या पुरस्कृतींचं नाव आहे माननीय प्रणाली निमजे. माननीय प्रणाली निमजे या कला क्षेत्रातनं आपण त्यांची निवड केलेली आहे. नमस्कार मॅडम. अभिनय व मॉडेलिंग क्षेत्रात कार्यरत असून प्रश्न कायद्याचा आहे, लखनौ ते लाहोर 1947 अशा अनेक नाटकांमधून त्यांनी भूमिका साकारलेल्या आहेत. बॉम्बे टाइम्स फॅशन वीक 2022साठी रनवे मॉम मॉडेल म्हणून त्यांची निवड झालेली होती. हिंदी मराठी लघुचित्रपट आणि वेब सिरीजमध्ये अभिनय करताना आपण त्यांना पाहत आहोत. आणि अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित असलेल्या माननीय प्रणाली निमजे मॅडम यांना आज आपण इथे सलाम इंडिया अभिमान पुरस्कार देऊन गौरवित आहोत. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं अभिनंदन करूया. मी विनंती करते की प्रेक्षकांमध्ये टाळ्यांची थोडीशी तफावत होताना दिसत आहे. तर एकदा टाळ्या फक्त प्रॅक्टिस म्हणून करायला हरकत नाही मला वाटतं. व्यायाम म्हणून करायला हरकत नाही खरंच. त्यानंतर मी विनंती करते माननीय माननीय अब्दुल हमीद बिजापुरे यांना व्यासपीठावर येण्यासाठी. त्यानंतर माननीय अन्सारी शाहीन परवीन मोहम्मद अमीन यांनीही व्यासपीठाजवळ यायचं आहे. पुढचा पुरस्कार आपण देत आहोत माननीय अब्दुल हमीद बिजापुरे. शैक्षणिक क्षेत्रात आपलं स्वागत आहे सर. आपण काम केल्याबद्दल. सन 1986 पासून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेले, विद्यार्थ्यांकरिता अध्यापन पद्धती विकसित करण्याकरिता सतत कार्यरत असलेले, विद्यार्थ्यांमध्ये मिसळून राहण्याची आवड, शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थी टॉपरच असलेले. अच्छा. अब्दुल हमीद बिजापुरे सरांचे दोन्ही पूर्ण कुटुंब पुरस्कार स्वीकारण्यासाठी आलेले. खरोखर कौतुक वाटतं. आपल्या वडिलांचं कौतुक होताना मुलांना बघायला मिळत आहे. ओके. माननीय अब्दुल हमीद बिजापुरे यांच्या पत्नी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत आणि खरोखर आपल्या पतीचा गौरव होताना सहचारिणी म्हणून त्यांची उपस्थिती लाभलेली आहे. आपलं स्वागत आहे मॅडम.
1986 पासून शैक्षणिक क्षेत्रात कार्य करीत असताना त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये मिळून मिसळून राहून शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांना टॉपर केलेला आहे. वृक्षारोपण विद्यार्थ्यांकरिता चित्रकला स्पर्धा इत्यादी शैक्षणिक उपक्रम राबविलेले आहेत. विशेष म्हणजे गोरगरीब मुलींच्या लग्नाकरिता आर्थिक सहाय्य दिलेलं आहे. असे आपले माननीय अब्दुल हमीद बिजापुरे सर, जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं अभिनंदन करूया. आज त्यांना आपण सन्मानित करीत आहोत सलाम इंडिया अभिमान पुरस्काराने. माननीय अन्सारी शाहीन परवीन मोहम्मद अमीन, पुढे त्यांचे मुलं इथे आपल्यासमोर आलेले आहेत. आपल्या वडिलांसाठी त्यांनी हा वेळ दिलेला आहे. त्यांच्या या पुरस्काराला स्वीकारण्यासाठी अनेक वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेले अन्सारी शाहीन परवीन मोहम्मद अमीन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता अनेक शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन त्यांनी केलेलं आहे. विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत अध्यापन पद्धतीचा वापर करण्याकरिता कायम सक्रिय आहेत आणि तसेच मुख्याध्यापक पदावर कार्यरत असून शिक्षकांना प्रत्येक कामात त्यांनी मार्गदर्शन करतात. असे आपले आजचे पुरस्कार्थी, त्यांना जोरदार टाळ्यांनी मुलांचंही कौतुक करणं आवश्यक आहे. जोरदार टाळ्या मुलांसाठी असाव्या. आणि आजचा हा पुरस्कार त्यांनी घेतलेला आहे सलाम इंडिया. माननीय विक्की मणिलाल वांडे यांनी यायचं आहे व्यासपीठाजवळ. त्यानंतर माननीय पूजा गोसावी मंडूरा यांनी यायचं आहे. संगमित्रा सोनारे मेश्राम यांनी यायचं आहे. माननीय राजेंद्र मगर यांनी देखील व्यासपीठाजवळ यायचं आहे. माननीय विक्की मणिलाल वांडे यांनी यायचं आहे. प्लीज विकी सर आहेत का आपण? प्लीज या. पर्यावरण क्षेत्रासाठी आपण यांची निवड केलेली आहे. विशेष लक्ष द्या. सामाजिक सेवेत सदैव सक्रिय, वृक्षारोपण, जनप्रबोधन व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कार्यरत असलेले विकी सर गरजू, गोरगरीब, वंचित आणि तळागाळातील लोकांना सतत मदत करीत असतात. कोविड काळात संस्थेच्या माध्यमातून गरजूंना अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचं त्यांनी वाटप केलेलं आहे. विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. तसेच पर्यावरण विषयक जनजागृतीकरिता त्यांना विशेष आपण इथे बोलावले आहे. तर मी त्यांचं अभिनंदन करते. त्यांना आपण दिलेला आहे सलाम इंडिया हा पुरस्कार. माननीय पूजा गोसावी मंडोरा, फॅशन फोटोग्राफी या क्षेत्रातील ही महिला आपल्या कलागुणांनी कला क्षेत्राला नावाजत आहे. पूजा मॅडम या फॅशन फोटोग्राफीमध्ये तज्ज्ञ आहेत. त्यांनी मुंबई, पुणे आणि महाराष्ट्रातील अनेक भागात फॅशन फोटोग्राफी शूट केलेली आहे. त्यामध्ये विशेषतः ई-कॉमर्स शूट, कॅलेंडर शूट आणि सेलिब्रिटी शूटचा समावेश आहे. अनेक इव्हेंट त्यांनी आपल्या फॅशन फोटोग्राफीच्या माध्यमातून कव्हर केलेले आहेत. विविध पुरस्कारांनी सन्मानित असलेल्या या पूजा गोसावी मॅडम यांचं अभिनंदन. आणि आज त्यांना आपण इथे नवीन सन्मान देऊन पुरस्कृत करत आहोत. सलाम इंडिया अभिमान पुरस्कार त्यांना आपण देऊन इथे सन्मानित करीत आहोत. हार्दिक अभिनंदन मॅडम. त्यानंतर संगमित्रा सोनारे मेश्राम, साहित्य विभागात यांची निवड झालेली आहे. आपलं स्वागत आहे मॅडम. काव्यलेखनाची आवड आहे. गीतलेखन करतात. संविधान दिन निमित्त संविधानावर कविता प्रकाशित केलेली आहे. 14 एप्रिलकरिता माणूस होता माणसाचा वैरी या गीताचे लेखन त्यांनी केले आहे. अनेक साहित्यिक कार्यक्रमात कवितांचे सादरीकरण केलेलं आहे. लॉर्ड बुद्धा चॅनलवर सुद्धा त्यांच्या कविता सादर करण्यात आलेल्या आहेत. अशा आणि विविध पुरस्कारांनी सन्मानित असलेल्या आदरणीय संगमित्रा सोनारे मेश्राम यांना आपण आज पुरस्कार देऊन सन्मानित करीत आहोत. राष्ट्रीय पुरस्कार सलाम इंडिया अभिमान पुरस्कार. पुढे आपण माननीय राजेंद्र मगर यांची निवड केलेली आहे. मी विनंती करते राजेंद्र मगर सरांनी व्यासपीठाजवळ यायचं आहे. माननीय रिजवान मौला बागवान यांनीही यायचं आहे. माननीय वीरेंद्र म्हात्रे आणि माननीय ॲडव्होकेट वैष्णवी माने यांनी व्यासपीठाजवळ येऊन तयार राहायचं आहे. आपल्यासमोर येत आहेत माननीय राजेंद्र मगर. माननीय रिजवान मौला बागवान यांना मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. सामाजिक क्षेत्रात त्यांची निवड झालेली आहे. थांबा जरा.
आदिवासी व भटक्या विमुक्त जाती जमातीतील गोरगरीब व वंचितांना शासनाच्या विविध योजना घरोघरी जाऊन जनजागृती करणे, कोरोना महामारीच्या काळात योग्य उपचार देणे व उपचार मिळण्याकरिता मदत करणे यासाठी त्यांनी कार्य केलेले आहे. अहमदनगर शहरातील रस्त्यावर भंगार, रद्दी, पृष्ठा गोळा करणाऱ्या गोरगरीब व वंचित नागरिकांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क व सॅनिटायझरचे वाटप केलेलं आहे. सहभागातून अन्नदान केलेलं आहे. मागील 2 महिन्यापूर्वी त्यांनी सणसवाडी जिल्हा पुणे येथे रस्त्यावर राहत असलेल्या बेवारस मनोरुग्ण महिलेला आश्रमात आश्रय दिलेला आहे. आणि विविध पुरस्कारांनी सन्मानित असलेले माननीय रिजवान मौला बागवान यांना जोरदार टाळ्यांनी आपण यांना सन्मान स्वीकारताना कौतुक करणं गरजेचं आहे. सलाम इंडिया अभिमान पुरस्कार स्वीकारताना आदरणीय रिजवान मौला बागवान सर. अभिनंदन सर आपलं. धन्यवाद. माननीय वीरेंद्र म्हात्रे मॅडमचं नाव आहे ना? पुढे याच्यानंतरचं. माननीय वीरेंद्र म्हात्रे यांचा सामाजिक क्षेत्रासाठी आपण निवड केलेला आहे. वीरेंद्र म्हात्रे हे लायन हार्ट ग्रुप नवी मुंबईचे अध्यक्ष आहेत. तळागाळातील व वंचितांकरिता विविध उपक्रम, आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, पूरग्रस्तांना मदत, कोरोना काळात मास्क व सॅनिटायझरचे वाटप, हेल्थ कार्ड वाटप इत्यादी समाजोपयोगी कार्य ते करीत आहेत. अनेक राज्यस्तरीय व राष्ट्रीय पुरस्कारांनी ते सन्मानित आहेत. आणि आज आपण माननीय वीरेंद्र म्हात्रे यांना सन्मानित करीत आहोत सलाम इंडिया अभिमान पुरस्काराने. अभिनंदन सर. आणि हा पुरस्कार राष्ट्रीय पुरस्कार आहे, साधा सुद्धा नाही, तर हा पुरस्कार वेद उत्तुंग कार्यासाठी आणि वेद हा निस्वार्थ सेवेसाठी. मी विनंती करते वीरेंद्र नाही झालं ना, वैष्णवी माने मॅडम ना, ॲडव्होकेट वैष्णवी माने यांच्या सासूबाई आज त्यांचा स्वीकारायला आलेला आहे. खरोखर कौतुक करायला पाहिजे एका सासूबाईंचं देखील की त्यांनी आपल्या सुनेचं कौतुक करण्यासाठी स्वतः येण्याची तसदी घेतलेली आहे. आपलं मॅडम स्वागत आहे. वैष्णवी माडे मॅडम या शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर युनिव्हर्सिटीमधून 90.5% 5व्या रँकने उत्तीर्ण झालेल्या आहेत. सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत. विद्यार्थी, गरजू आणि होतकरूंना सदैव मदत करतात आणि सहकार्य करतात. अशा ॲडव्होकेट वैष्णवी माने यांच्या सासूबाई त्यांचा सन्मान स्वीकारत आहे. आणि आजचा हा सन्मान आहे सलाम इंडिया अभिमान पुरस्कार. माननीय कल्पना हनुमंत शिंदे यांना मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठाजवळ यायचं आहे. त्यानंतर माननीय प्राध्यापक सलमान सय्यद यांनी यायचं आहे. आणि त्यानंतर माननीय रश्मी नरेंद्र जोशी यांनी यायचं आहे. आपल्यासमोर येत आहेत माननीय कल्पना हनुमंत शिंदे. सामाजिक क्षेत्रात यांची आपण निवड केलेली आहे. सन 1982 पासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या कल्पनाताई प्रौढ शिक्षण हात हवंय का? हां. प्रौढ शिक्षण, जनशिक्षण, बालवाडी शिक्षकांना मार्गदर्शन, धारावीमधील महिलांना एकत्र करून संघटन करून संस्था स्थापन केली. महिलांच्या सक्षमीकरणाकरिता मोठ्या प्रमाणात कार्य, गरजू व होतकरू महिलांना रोजगार मिळवून देण्यासाठी सतत झटत असतात. अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित असलेल्या माननीय कल्पना हनुमंत शिंदे मॅडम यांचा आज आपण सन्मान करीत आहोत. आजच्या आपल्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित होत आहेत सलाम इंडिया अभिमान पुरस्काराने आदरणीय कल्पना हनुमंत शिंदे मॅडम. जोरदार टाळ्या आपण त्यांच्या अभिनंदनास्पद करणं आवश्यक आहे. माननीय प्राध्यापक सलमान सय्यद यांना आपण शैक्षणिक क्षेत्रासाठी निवड केलेली आहे. समाजात स्पर्धा परीक्षेची जनजागृती होण्यासाठी सलमान सरांनी पुसद येथे शिक्षा स्पर्धा परीक्षा फोरम या नावाने मोफत मार्गदर्शन सुरू केलं आहे. MPSC, UPSC, TET, CTET, TIT, पोलीस भरती बाबत विविध ठिकाणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांकरिता मराठी भाषेबाबत विशेष कार्यशाळा राबवित आहेत. स्वतः PhD करीत आहेत. राष्ट्रीय एकात्मतेकरिता कार्य करीत आहेत आणि प्रबोधनात्मक कार्य करताना त्यांना अनेक पुरस्कारांनी ते सन्मानित आहेत. माननीय प्राध्यापक सलमान सय्यद यांना आज आपण इथे पुरस्कार देत आहोत सलाम इंडिया अभिमान पुरस्कार. आणि जोरदार टाळ्याने आपण त्यांचं अभिनंदन करणार आहोत. धन्यवाद सर. त्यानंतर पण मध्ये नाही घ्यायचे कोणाच्या. माननीय रश्मी नरेंद्र जोशी रश्मी नरेंद्र जोशी यांना मी विनंती करते
की त्यांनी व्यासपीठावर येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. सामाजिक कार्यासाठी त्यांची निवड झालेली आहे. सध्या पर्यावरण सल्लागार म्हणून गेली 12 वर्षापासून कार्यरत आहेत. ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती प्रकल्प, ई कचरा संकलन मोहीम आणि त्यासंबंधी जनजागृती, पर्यावरण संरक्षणाविषयी 5000हून अधिक जनजागृती व्याख्यान, वृक्षारोपण करण्यासाठी विविध शैक्षणिक संस्थांना 4000 रोपे उपलब्ध करून दिलेली आहेत आणि ऑल इंडिया रेडिओवर मुलाखतीही त्यांच्या झालेल्या आहेत. अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित असलेल्या रश्मी नरेंद्र जोशी आपल्यासमोर पुरस्कार स्वीकारत आहेत. सलाम इंडिया अभिमान पुरस्कार. जोरदार टाळ्याने आपण त्यांचं अभिनंदन करणार आहोत. यानंतर मी विनंती करते माननीय श्रीकांत बाविस्कर यांना आपला सन्मान स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर यावे. यानंतर माननीय डॉक्टर स्वरांजली गायकवाड आणि माननीय विजय मोरे यांनाही विनंती करते की त्यांनी व्यासपीठाजवळ यायचं आहे. माननीय श्रीकांत बाविस्कर सर, आपली इथे उपस्थिती असल्यास कृपया व्यासपीठाजवळ यायचं आहे. माननीय डॉक्टर स्वरांजली गायकवाड, माननीय डॉक्टर स्वरांजली गायकवाड मला वाटतं अनुपस्थित आहेत. त्यानंतर माननीय विजय मोरे, माननीय विजय मोरे, माननीय विजय मोरे यांचं सामाजिक व कला क्षेत्रासाठी आपण निवड केलेली आहे. कल्याणमधून ते आलेले आहेत. अनेक क्षेत्रापासून अनेक वर्षांपासून सामाजिक सेवक, शैक्षणिक आणि कलेच्या क्षेत्रात सक्रिय आहेत. TMG क्रिएशनचे संगीत विभाग प्रमुख म्हणून ते काम करीत आहेत. मोहम्मद रफी साहेबांची गाणी अतिशय उत्तम प्रमाणे सादर करतात. अनेक म्युझिकल शोमध्ये मोरे साहेब आपली गीते सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध करीत असतात. आणि विशेष म्हणजे दारूबंदी प्रचार अधिकारी महाराष्ट्र शासन यांच्या वतीने आयोजित व्यसनमुक्ती कार्यक्रमात व्यसनमुक्ती विषयावर प्रबोधन करतात. तसेच गीतांच्या व कवितांच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन करतात. असे आदरणीय विजय मोरे सर यांना आपण इथे सन्मानित करीत आहोत सलाम इंडिया अभिमान पुरस्काराने आणि जोरदार टाळ्याने आपण त्यांचं इथे अभिनंदन करणार आहोत. मला सांगावं वाटतं की मोरे सर हे TMG क्रिएशनचं एक म्युझिकल ग्रुप आहे. त्याचे जवळजवळ 4 शो झालेले आतापर्यंत. तर त्याचं सहसमन्वयक जे पद आहे ते त्यांना आम्ही दिलेलं आणि चांगल्या जबाबदारीने ते काम करतात. जोरदार टाळ्या होते. एकूण करावी के म्हणजे जे हौशी कलाकार आहे त्यांना व्यासपीठ देण्याचं काम TMG क्रिएशन करते. आता त्याचं लाईव्ह शो 24 जूनला होणार आहे त्याचं. तर फार मोठी जबाबदारी विजय मोरे साहेब पार पडतात. शमीना पारकर, डॉक्टर शमीना पारकर या चिपळूणमधला अत्यंत एक सामाजिक व्यक्तिमत्व आहे आणि फार अत्यंत कोविडमध्ये तर त्यांनी जबरदस्त असं आरोग्य सेवा पुरवलेल्या आहेत. त्यांना 2 शब्द फक्त बोलायचं होतं. अस्सलाम वालेकुम, नमस्कार, आदर, आदाब, अभिनंदन, आभार. इथे उपस्थित असलेल्या व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व सन्मानित, प्रतिष्ठित, आदरणीय आणि दिग्गज कलाकारांना आणि समोर बसलेल्या सर्वांनाच माझा प्यार भरा नमस्कार आणि ढेर सारी दुआएं. सर्वप्रथम मी आपल्या TMG क्रिएशन्स व MVS राष्ट्रीय कार्यकर्तो सन्मान महोत्सव, सलाम इंडिया अभिमान पुरस्कार, राष्ट्रीय पुरस्कार सोहळा यांचं अभिनंदन करते. आणि एवढा मोठा कार्यक्रम त्यांनी खरोखरच सुसज्ज आणि असा छान असा आयोजन त्यांचं आहे. तर त्यांच्याबद्दलच मला आभार हे करायचं आहे. आल्यानंतर नाश्ता आणि सर्व ठिकाणी मी ठिकठिकाणी 20-25 जवळजवळ अवॉर्ड घेतलेत. पण असा ह्याच्या आधी कार्यक्रम मी कधी पाहिला नाही. कार्यक्रमाची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था आणि अतिशय आदर आणि काळजीपूर्वक सर्व ज्या पुरस्कृत ज्यांचे आहेत त्यांचा विचारपूस आणि हे. तसेच माझी मैत्रीण, आज मला फार अभिमान आहे ह्या व्यासपीठावर माझी मैत्रीण सिद्धी कामत, रूपा खेडेकर, आज तिने नाव इथे सुचवल्यामुळे आज मला हा एवढ्या दिग्गज लोकांसमोर आज हा पुरस्कार घेण्याची संधी प्राप्त झाली आणि हा पुरस्कार मिळाला आणि त्यांचा आज मी या पुरस्काराचा सहभाग बनले. तर तिची मी फार फार आभारी आणि तिच्यासाठी एक किस. लव यू सिद्धी. ती पण एक, तिच्याबद्दल मला थोडंसं बोलायचं आहे की इथे उपस्थित असलेले व्यासपीठावर के हे नाही
डायरेक्टली ते काय कोण असे हे नाही झालेत, प्रत्येकाच्या पाठीमागे स्ट्रगल आणि हे तसंच तिने देखील आज खूप स्ट्रगल करून आज इथे पाहून तिला मला खूप बरं वाटतंय. प्राऊड ऑफ यू सिद्धी. तसेच हा पुरस्कार एक ह्याचा संकेत आहे की चांगलं काम केलेल्याचा संकेत आहे आणि ही एक त्याच्या हे आहे की चांगलं काम करत राहा. ते मी यांना ग्वाही देते की मी असंच चांगले काम करत राहीन, पुन्हा एकदा तुमच्या पुरस्काराला पात्र राहीन आणि तुमच्या दोघांचं खूप खूप सलमा मॅम आणि खान सर यांचे खूप खूप अभिनंदन, आभार, धन्यवाद. शुक्रिया बहुत बहुत. यानंतर करणारा स्पोर्ट्सचे संचालक आणि माजी आपले आयकर अधिकारी राहुल सोनावणे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. या मंचावर या आपण. राहुल सोनावणे साहेब, जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया. एक उत्कृष्ट असे कलाकार आहेत ते. आणि एक दुसरी गोष्ट, म्युझिकल इव्हेंट्समध्ये बऱ्याच मोठमोठ्या म्युझिकल इव्हेंट्समध्ये ते गीत सादर करत असतात. या सोनावणे साहेब. यापुढचे पुरस्कारासाठी मी आमंत्रित करते माननीय भारत सकपाळ यांना. मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे आपला सत्कार स्वीकारण्यासाठी, आपला सन्मान स्वीकारण्यासाठी. माननीय भारत सकपाळ. यानंतर माननीय तानाजी निकम यांनी व्यासपीठाजवळ यायचं आहे. माननीय संतोष भालेराव यांनी व्यासपीठाजवळ यायचं आहे. आपल्यासमोर येत आहेत माननीय भारत सकपाळ. पत्रकारिता व सामाजिक कार्यात कार्यरत असलेले आपल्यासमोर माननीय भारत सकपाळ सन्मान स्वीकारण्यासाठी आलेले आहेत. सर्व क्षेत्रातील कामगारांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी सदैव तत्पर असतात. स्वतःच्या आस्थापनामध्ये जबाबदार घटक म्हणून त्यांनी बजावलेल्या कामगिरीच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाच्या त्यांना राज्य गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार प्राप्त झालेला आहे. नागरिकांच्या विविध समस्या, विद्यार्थ्यांचा गुणगौरव, गरजूंना अन्नधान्याचे वाटप इत्यादी सामाजिक कार्य ते करीत आहेत. तसेच पत्रकारिता क्षेत्रात सुद्धा कार्य करीत आहेत. पत्रकार संघात सक्रिय असलेले अनेक राज्यस्तरीय व राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित असलेले माननीय भारत सकपाळ यांना आपण आज इथे सन्मानित करीत आहोत. राष्ट्रीय पुरस्काराने सलाम इंडिया अभिमान पुरस्कार. जोरदार टाळ्याने आपण त्यांचं अभिनंदन करणार आहोत. आणि या कार्यक्रमात त्यांची उपस्थिती लाभल्याबद्दल धन्यवाद सर. त्यानंतर माननीय तानाजी निकम यांना मी विनंती करते की त्यांनी पुरस्कार स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर यायचं आहे. माननीय तानाजी निकम, सामाजिक क्षेत्रात त्यांचं काम आहे. गेल्या 30 वर्षापासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. आरोग्य शिबिर, गरीब विद्यार्थ्यांना मोफत व वह्या वाटप, 30 वर्षे वारीचे आयोजन, तळागाळातील लोकांसाठी विशेष कार्य, भारूडच्या माध्यमातून जनजागृती असे अनेक कार्यक्रमांमधून त्यांना पुरस्कार लाभलेले आहेत. असे माननीय तानाजी निकम यांना आपण आता इथे सन्मानित करीत आहोत सलाम इंडिया अभिमान पुरस्कारांनी. जोरदार टाळ्यांनी त्यांचं अभिनंदन करूया. Then Navaras approached us to do something, and actually, Hariji's son Rajiv. यानंतर मी विनंती करते माननीय संतोष भालेराव यांना. त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. सामाजिक कार्यासाठी त्यांचं निवड झालेली आहे. माननीय संतोष भालेराव अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. गरीब, आर्थिक दुर्बल घटकातील शालेय विद्यार्थ्यांना त्यांनी गणवेश व वह्या वाटप केलेला आहे. भारतीय राज्यघटनेबद्दल जनजागृती अभियान राबवत असतात. लोकांच्या अडचणी आणि समस्यांचे निराकरण करण्यासाठी सदैव सक्रिय असलेले, तळागाळातील लोकांना मदत आणि सहकार्य करण्यामध्ये तत्पर असलेले माननीय संतोष भालेराव यांची आपण इथे निवड केलेली आहे. सामाजिक क्षेत्रात आपण त्यांना हा पुरस्कार देत आहोत. सलाम इंडिया अभिमान पुरस्कार. हार्दिक अभिनंदन. यानंतर माननीय रोहिणी कोठावदे मॅडम यांना विनंती करते की त्यांनी आपला पुरस्कार स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर यायचं आहे. माननीय रोहिणी कोठावदे मॅडम. त्यानंतर माननीय अनिसा तडवी व यानंतर कोटावदे मॅडम आता पुरस्कार स्वीकारण्यापूर्वी मी मोहम्मद अली जे आता शूटिंग करतात आहे त्यांना विनंती करतो का आपण व्यासपीठावर आपण एक शाल देता ना. या मोहम्मद अली सर. अनेक म्युझिकल मोठमोठ्या इव्हेंटचे हे शूटिंग करत असतात. अनेक पुरस्काराचे ते शूटिंग आहे. नाही उत्तम अशी फोटोग्राफी, चांगले गायक आहेत ते. वेळेअभावी त्यांना संधी देता आली नाही, पण 24 जूनला सुद्धा
जोरदार टाळ्या होते मोहम्मद अलीबद्दल. अनेक इव्हेंटमध्ये आणि आम्हाला चांगलं नेहमी त्यांचं सहकार्य असतं. खूप चांगल्या प्रकारे छायाचित्रण करत असताना आपल्यासमोर हे आपलं अत्यंत जिगरीने कार्य करत होते. यांच्यासाठी खरोखर जोरदार टाळ्या पाहिजेत, कारण तुम्ही सगळेजण मोबाईल घेऊन जरी करत असले तर त्यांच्या त्या स्वतःच्या यंत्रावरती एकदम जोशाने काम करताना मी पाहिले त्यांना समोरून. आपल्यासमोर येत आहेत माननीय रोहिणी कोठावदे मॅडम. साहित्य क्षेत्रामध्ये यांची निवड झालेली आहे. अनेक वर्षापासून साहित्य क्षेत्रात कार्यरत, विविध प्रातिनिधिक काव्यसंग्रहात स्वरचित कविता प्रकाशित केलेल्या आहेत. कविता, चारोळ्या, कथा, म्हणी, उखाणे, ओव्या, लेखचे लेखन त्या करतात. 100 स्वरचित काव्यरचना त्यांच्या आहेत. विविध पुरस्कारांनी त्या सन्मानित आहेत. अशा माननीय रोहिणी कोठावदे मॅडम यांचा आज आपण इथे सलाम इंडिया अभिमान पुरस्कार देऊन सत्कार सन्मान करीत आहोत. हार्दिक हार्दिक अभिनंदन. यानंतर माननीय अनिसा तडवी यांची आपण इथे निवड केलेली आहे शैक्षणिक क्षेत्रासाठी. मी विनंती करते की माननीय अनिसा तडवी मॅडमनी आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे. 15 वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांकरिता वाचन, लेखन, पाककला, टाकाऊपासून टिकाऊ, प्रश्नमंजुषा, योगा इत्यादी उपक्रमांचे सातत्याने आयोजन त्या करत आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेल्या, अनेक पुरस्कारांनी सन्मानित असलेल्या माननीय अनिसा तडवी मॅडम, सलाम इंडिया अभिमान पुरस्कार त्यांना आपण इथे सन्मानित करत आहोत. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं अभिनंदन करूया. हा सन्मान स्वीकारताना अनिसा तडवी मॅडम. यानंतर माननीय अशफाक रजा ह्यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. माननीय अशफाक रजा, त्यानंतर माननीय डॉक्टर सीमा उमेश सरकटे यांनी यायचं आहे. माननीय अशफाक रजा. विशेष म्हणजे सांगायचं अशफाकबद्दल की हे सगळं जे डिजिटल तुम्हाला दिसतंय त्याचं सगळं काम अशफाकने, जोरदार टाळ्या होते. नेहमीच आपल्या संस्थेचं सगळे काम अशफाक हा नेहमी करत असतो डिजिटल. सर अशफाक रजा पिगमॅटिक म्हणून त्यांची एक फर्म आहे, त्याच्या वतीने तू सगळी डिझाईनची कामं, सगळी संपूर्ण डिजिटल कामं, सगळं तुम्हाला जी बॅनर्स दिसतात आहे सगळं हे डिजिटल दिसतंय, हे सगळं अशफाकने केलेलं आहे. संपूर्ण डिझाईन. जोरदार टाळ्या अशफाक सरांसाठी. 2015 पासून अशफाक सर हे ग्राफिक डिझायनर म्हणून कार्य करीत आहेत. चेंबूर येथे पॅगमॅटिक नावाने ग्राफिक डिझायनर व इतर सर्व प्रिंटिंगची कामं ते घेत होते आणि त्यांचा तो व्यवसाय आहे. आपल्याकडे आलेला ग्राहक हा समाधानी कसा होईल याकडे त्यांचा कस असतो आणि अनेक कंपनी आणि व्यावसायिकांचे जॉब्स ते करत आहेत, पार पाडत आहेत. असे हे अशफाक रजा सर आपल्याला या कार्यक्रमासाठी अत्यंत उत्कृष्ट कामगिरी बजावलेले आहेत. तर जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी होणं अपेक्षित आहे आणि आज त्यांना आपण इथे सन्मान केलेला आहे सलाम इंडिया अभिमान पुरस्काराने. यानंतर मी विनंती करते डॉक्टर सीमा उमेश सरकटे. ओके ओके. यानंतर माननीय अमित मोहिते उर्फ आम्रपाली यांना विनंती करते की त्यांनी आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे. माननीय अमित मोहिते उर्फ आम्रपाली आहेत का? त्यानंतर माननीय सचिन कोळी सरांनी यायचं आहे. हां येस सर. माननीय अमित मोहिते उर्फ आम्रपाली, सामाजिक क्षेत्रात त्यांचं खूप मोठं काम आहे. अमित मोहिते उर्फ आम्रपाली तृतीयपंथी समाजसेवक असून फुटपाथवर 6 ठिकाणी शाळा चालवित आहेत. आतापर्यंत 98 विद्यार्थ्यांची फी त्यांनी भरलेली आहे आणि ससून रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी अन्नछत्र चालवण्याचं मोठं काम ते करत आहे. तृतीयपंथी, दिव्यांग बांधव तसेच देय विक्री करणाऱ्या महिलांकरिता आरोग्यविषयक उपक्रम राबवित आहेत. महिला सक्षमीकरण तसेच युवा सक्षमीकरण यासाठी ते कार्य करीत आहेत आणि जोरदार टाळ्या ह्यांना सन्मान स्वीकारताना यांना अपेक्षित आहे, कारण हे सन्मान साधा नाही आहे. विविध पुरस्कारांनी ते सन्मानित आहेत. असे आदरणीय अमित मोहिते यांना आपण सन्मानित करीत आहोत सलाम इंडिया अभिमान पुरस्काराने. अभिनंदन सर, खूप खूप अभिनंदन. हां, त्यांना मी 2 शब्द बोलण्याची विनंती करते. सर्वांना सविनय जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय संविधान. एक पुरुषी शरीरामध्ये एक स्त्रीचं अस्तित्व आणि एक स्त्रीचं मन म्हणजे तृतीयपंथी. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून कित्येक
दशकं, कित्येक वर्ष म्हणता येणार नाही, कित्येक शतकं बाहेर आहे तो समाज म्हणजे तृतीयपंथी. आपल्या अस्तित्वाची लढाई लढता लढता आपण देखील समाजाचं देणं लागतोय, ते देण्यासाठी मी जे कामं करत आहे. आजपर्यंत तृतीयपंथीयांची सगळ्यांनी मागणारी टाळी बघितली आहे, पण समाजाचं दायित्व पूर्ण करणारी टाळी आज MG क्रिएशन यांच्या माध्यमातून जे दाखवले गेलेले आहे, त्यासाठी मी सर्वप्रथम त्यांचा आभार मानत आहे. कारण की स्वतःसाठी जगणं ते सगळे जगतात, पण दुसऱ्यांसाठी जगणं त्याला जगणं म्हणतात. मरावे शरीराने पण उरावे कर्माने, हे महत्त्वाचं आहे. आज आपल्याकडे पैसा, पद, धन, संपत्ती काय आहे ते महत्त्वाचं नाही आहे. त्या संपत्तीचा, तुमच्या अस्तित्वाचा तुम्ही इतरांसाठी काय उपयोग करता ते महत्त्वाचं आहे. कारण की स्वतःसाठी जगणं त्याला जगणं म्हणत नाही. स्वतःसाठी कुत्री मांजरीही जगतात, पण दुसऱ्यासाठी जगणं हे महत्त्वाचं आहे. आपण काय केले ते महत्त्वाचं नाही आहे, आपण इतरांसाठी काय करू शकतो ते महत्त्वाचं आहे. आज आपले महापुरुषांनी इतरांसाठी जगले म्हणून त्यांना स्मरणात ठेवतोय. तर आपण आपल्या पश्चात देखील जर तुम्हाला लोकांच्या स्मरणात राहायचं असेल तर चांगले कर्म करा. तृतीयपंथी म्हणून मी जे कामं करत आहे ते असं आहे की आपल्या अस्तित्वाची लढाई. आज तृतीयपंथाकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप म्हणजे वेगळा आहे. मी आज इथं जे आले आहे ते पुरस्कारासाठी नव्हते आलेले. मी हे जे आलेले आहे की समाजामध्ये तृतीयपंथी समाजाच्या देण्यासाठी कार्य करत आहे, ते झटत आहे, ते लोकांना बघावं त्यासाठी मी इथं आलेलं आहे. पुरस्कार हा एक छोटासा माझ्यासाठी एक भाग आहे, पण माझी अस्तित्व आणि माझा समुदाय म्हणजे काय करू शकतो ते समाजाप्रती तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथं आलेले. धन्यवाद. खूप खूप अभिनंदन सर. खरोखर तुमच्या ह्या मनोगतातनं तुमच्या ज्या काही मानसिक व्यथा होत्या त्या तुम्ही थोडक्यात मांडल्या आणि लोकांचा तुमच्याकडे या तृतीयपंथींकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे, हा एक तुमचा त्याच्यामागचा भाव होता. हा आमच्या नक्कीच लक्षात राहील सर. आणि खरोखर अभिनंदन तुमचं. अंगावर शहारे आले तुमचे शब्द ऐकताना की म्हणजे तुम्ही जे शब्द वापरले ते खरोखर मनाला शिवून गेले. माननीय सचिन कोळी आपले पुढचे पुरस्कार्थी आहेत. सचिन कोळी सर, शैक्षणिक क्षेत्रासाठी आपण त्यांची निवड केलेली आहे. सन 2018 पासून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेले सचिन कोळी सर, त्यांच्यासोबत त्यांच्या सुविद्य पत्नी आलेल्या आहेत. त्यांनाही मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्याकरिता विविध शैक्षणिक उपक्रम सर राबवतात. आपल्या देशाने शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करण्याकरिता नाविन्यपूर्ण आणि अभिजात संकल्पना कशा असाव्यात याबाबत त्यांचा आग्रह असतो. सामाजिक कार्यात सुद्धा अग्रेसर असलेल्या करिअर गायडन्स स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन करतात. तसेच शैक्षणिक उपक्रम राबविण्यात ते नेहमी सक्रिय असतात. असे विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आलेले आदरणीय माननीय सचिन काळे सर यांना आपण आज इथे पुरस्कार देत आहोत. राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यामध्ये सलाम इंडिया अभिमान पुरस्काराने जोरदार टाळ्याने त्यांचं आपण अभिनंदन करूया. या पुरस्कारासाठी उपस्थित असलेल्या सर्व पुरस्कारांचे मी अभिनंदन करते. राष्ट्रीय कार्यकर्तृत्व सन्मान सोहळ्यात आज जाहीर झालेला हा पुरस्कार अनेकांना मिळालेला आहे आणि आत्ता आपल्यासमोर आहेत ते शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणारे सचिन कोळी सर. कितवा नंबर आहे? यापुढे संतोष कांबळे, माननीय संतोष कांबळे, माननीय डॉक्टर संतोष कांबळे यांनी यायचं आहे. तर मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं. डॉक्टर संतोष कांबळे सर आपल्यासमोर येत आहेत. त्यांना साहित्य व पत्रकारिता या क्षेत्रासाठी आपण पुरस्कृत करीत आहोत. बालपणापासून नेतृत्व क्षमता असणारे, विद्यार्थी दशेत प्रतिनिधित्व करून सोल्युशन या नावाने समुपदेशन कंपनीचे गठन करणारे आपले माननीय डॉक्टर संतोष कांबळे, गरजूंना पारिवारिक, सामाजिक, आर्थिक समस्येबाबत मार्गदर्शन करणारे, उत्प्रेरक फाउंडेशन संस्थेच्या माध्यमातून गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देणारे, रोजगार मिळवून देणारे, रोजगारविषयक मार्गदर्शन करणारे माननीय डॉक्टर संतोष कांबळे सर यांचं इथे आपण सलाम इंडिया अभिमान पुरस्कार देऊन सन्मान करीत आहोत आणि त्यांचं हार्दिक अभिनंदन. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं इथे अभिनंदन करूया. आपलं अभिनंदन सर. झुके तेरे आगे सर, तेरी गोद में मेरा घर. झुके तेरे आगे सर, तेरी गोद में मेरा घर. हे इंडिया तू हमारे माथे की बिंदिया, हे इंडिया तुझे सलाम इंडिया.
या सलाम इंडियाच्या आजच्या पुरस्कार सोहळ्यामध्ये आपल्या इथे उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना मी इथे धन्यवाद देते की आपला हा जो पुरस्काराचा समारोप होता हा समारोप होत आहे. आणि यानंतर मी विनंती करते की आपण आसनस्थ व्हावं. राहिलंय? आम्ही ते करते ना मग. हां सर असं नसतं, बसा ना. यानंतर एक विशेष सन्मान आपण इथे करणार आहोत. सन्मान अशा लोकांचा ज्यांनी हा कार्यक्रम उभा राहण्यासाठी अथक परिश्रम केलेले आहेत. मुबेर हे नाही वही आहे. किती नंबर? हे घ्या. कार्यक्रम होता त्या कार्यक्रमासाठी ज्यांनी आपलं योगदान दिलं असे अनेक कलाकार मोहम्मद नुबेर शहा, सलीम शाह शेख बुद्धिबळ क्षेत्रामध्ये त्यांना आपण इथे प्रावीण्य बघून त्यांना हा पुरस्कार देत आहोत. बुद्धिबळमध्ये अत्यंत पारंगत खेळाडू असून अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत त्यांनी सहभागी घेतलेला आहे व विजयी झालेले आहे. USA, स्कॉटलँड, रशिया, फ्रान्स, इटली, ऑस्ट्रेलिया अशा अनेक देशात भारताच्या वतीने बुद्धिबळ खेळात प्रतिनिधित्व करणारे हे बुद्धिबळ खेळात वर्ल्ड चॅम्पियनशिप 4 मेडल्स त्यांना मिळालेले आहे. कॉमनवेल्थमध्ये 3 मेडल्स त्यांना मिळालेले. एशियन चॅम्पियनशिपमध्ये 12 मेडल्स प्राप्त झालेले आहेत. बुद्धिबळमध्ये महाराष्ट्राच्या सपुत्राने संपूर्ण देशात आणि परदेशात आपला ठसा उमटवलेला आहे. मोहम्मद नुबेर शहा हे सध्या ज्युनियर इंग्लिश इंजिनियर असून सार्वजनिक विभागात कार्यरत आहेत. MPSCच्या परीक्षेच्या माध्यमातून त्यांची सहाय्यक अभियंतापदी निवड झालेली आहे. असे मोहम्मद नुबेर शहा यांना आपण इथे सन्मान केलेला आहे. सन्मान सलाम इंडिया पुरस्काराने. यानंतर आजच्या कार्यक्रमामध्ये ज्यांनी म्युझिकल खास या कार्यक्रमाचा सत्कार म्हणजे सुरमई लमे या च्या कलावंतांचा सत्कार करण्यासाठी मी गिरीश पंचावडेकर सर सुप्रसिद्ध संगीतकार यांना निमंत्रित केलं. जोरदार टाळ्या होते. जोगवा मी तुम्हाला सांगितलं की जोगवा हे त्यांनी स्वतः लिहिलं आणि 1 लाख व्ह्यूज त्यांना मिळाले त्यांच्या अकॅडमी. 10 लाख 1 मिलियन्स. आणि अनेक विशेष म्हणजे राष्ट्रपती भवनमध्ये अनेक वेळा त्यांनी कार्यक्रम केले. राष्ट्रपती भवनमध्ये जोरदार टाळ्या होते. तर ह्यांच्या हस्ते आणि मी बाडकर सरांना विनंती करेन विसू बापना की तिघांच्या हस्ते आपण कलाकारांचा आपण सत्कार करायचा आहे. तर सर्वप्रथम नाव वाचा. विजय मोरे. आदरणीय विजय मोरे सर. एक मिनिट मॅडम, एक मिनिट. इसका नाम नहीं हां हजर हो झालं ना. हां गुजर मॅडम तुझं झालंय ना सत्कार? नाही झाला. या हां मोरे साहेब नंतर उभे राहा तुम्ही. उभे राहा काय नाही. किती नंबर आहे? मी म्हणून तुम्हाला तेच विचारलं. आदरणीय अनिता गुजर. तुम्ही नाव घेतल्यावर नव्हते मला वाटतं मॅडम. नाव घेतल्यावर नव्हते तुम्ही पण ते साहित्य क्षेत्रात मॅडमना आपण इथे पुरस्कृत करणार आहोत. माननीय अनिता गुजर मॅडम. नमस्कार मॅडम. अनेक लेख कथा आणि लेखन विचार पुष्प दैनिक चालवतात त्या. विविध ठिकाणी साहित्यिक कार्यक्रमात परीक्षा म्हणून ते काम करतात. अनेक दिवाळी अंक वृत्तपत्रातून लेखन केलेलं आहे आणि विविध पुरस्कारांनी सन्मानित असलेल्या माननीय अनिता गुजर मॅडम यांचा इथे आपण सन्मान करीत आहोत. जोरदार टाळ्या होते गुजर मॅडम बद्दल. जोरदार टाळ्याने आपण त्यांचं इथे अभिनंदन करणार आहोत. सलाम इंडिया पुरस्काराने त्या सन्मानित होत आहेत आणि त्यांचं इथे अभिनंदन मॅडम. कोण राहिले का? इतर कोणी राहिलं असेल तर स्वतःहून सांगा. मला वाटतं सगळेच झालेले आहेत. कोण राहिलेलं नाहीये. नाव आपण सगळ्यांचं घेतलं पण त्यावेळी कदाचित हजर नसतील त्याच्यामुळे ते प्रॉब्लेम झाला असेल. पुढचा घ्या. कलाकार घ्या. विजय मोरे सहसंयोजक व गायक यांना मी विनंती करते की त्यांनी त्यांचा सन्मान स्वीकारायचा आहे. या कार्यक्रमासाठी अत्यंत सुंदर असं संगीतमय प्रयोजन त्यांनी केलेलं होतं. आपल्यासमोर आहे विजय मोरे. जोरदार टाळ्या या सर्व कलाकारांसाठी होणं अपेक्षित आहे कारण आपली ही संस्था जी आहे ही जे कार्य करत आहे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या लोकांसाठीच आहे. त्यानंतर विद्या तन्वर मॅडम यांना विनंती करते. या देखील गायिका आहेत आणि निवेदिका आहेत. उत्कृष्ट निवेदन त्यांचं असतं नेहमीच. तर त्यांच्या या कार्यक्रमामध्ये त्यांना मी इथे सन्मानित करण्यासाठी बोलवत आहे. त्यानंतर विजयश्री वाघ मॅडम कार्यक्रमात गायिका होत्या या आत्ताच्या. त्यांना मी विनंती करते की त्यांनी सन्मान स्वीकारायचा आहे. आहेत ना? जयश्री
वाघ. त्यानंतर विजय भिंगे सर यांना विनंती करते की त्यांनी आपला सन्मान स्वीकारायचा आहे. विजय भिंगे सर आजच्या या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यामध्ये मग मनोरंजनात्मक जोरदार त्या कार्यक्रमासाठी कलाकारांसाठी जोरदार प्लीज टाळ्या होऊ दे. केलेलं आहे. आणि चांगलं उत्कृष्ट असं विजय भिंगे सर. विजय भिंगे. झालं? नाही, नाही, विजय भिंगे. पण नाव? विजय भिंगे. पुढचं? बरोबर. त्यानंतर काय नाव आहे सर ते? जावेद शेख ना? जावेद शेख. जावेद शेख. जावेद शेख यांना विनंती आहे की त्यांनी यायचं आहे व्यासपीठावर. गायक आणि अत्यंत सुंदर त्यांचा आवाज आहे असे जावेद शेख सर, त्यांचाही ते सन्मान होत आहे. आणि नंतर सुधींद्रा यांनाही विनंती करते की त्यांनी आपला सन्मान स्वीकारायचा आहे. सुधींद्रा या सर आम्ही विनंती करते सुधींद्रा सर यांना आपल्या या उत्कृष्ट कार्यक्रमामध्ये सहकार्य केल्याबद्दल आणि आपलं योगदान दिल्याबद्दल. इव्हेंट अमरदीप कट्टा यांच्या माध्यमातून कार्यक्रम झाला होता. म्युझिकल कार्यक्रम होता. हा कार्यक्रम व्हायच्या आधीचा जो मनोरंजनात्मक कार्यक्रम होता संगीताचा, त्यात या सर्व मान्यवरांनी आपलं योगदान दिलं आणि कलेनी या कार्यक्रमाला चार चांद लावले. आणि यानंतर कार्यक्रमाच्या आभार प्रदर्शनासाठी मी विनंती करते श्री राजकुमार ताकमोगे यांनी येऊन आभार प्रदर्शन करायचं आहे. आदरणीय श्री राजकुमार ताकमोगे सर. यानंतर नाही आभार प्रदर्शनापूर्वी ज्यांनी ह्या कार्यक्रमाचं नियोजनासाठी बॅक स्टेजला मदत आम्हाला करत आहे सतत, तर एक मिनिट आई जरा. लिटिल आयडियल किड्स स्कूल त्याच्या ज्या शिक्षिका आहेत त्यांनी आम्हाला खूप मदत केलेली आहे. बॅक स्टेजला फार आपल्याला दिसतंय हा कार्यक्रम, परंतु बॅक स्टेजला सुद्धा फार मोठी अशी मोलाची कामगिरी असते. सगळ्या शिक्षिका या भोसले मॅडम या तुम्ही. ह्या शिक्षिकांनी आपल्याला फार मदत केली. नीलांबरी भोसले मॅडम या सर. आणि या नियोजनामध्ये यांचा फार मोठा अनमोल असा सहभाग आहे शिक्षकांचा पूर्ण या टीम आहे. लिटिल किड्स हायस्कूल त्याच्या संचालिका पूनम गुप्ता मॅडम आहेत. त्या असे तर स्टेजवर यावं त्यांनी. त्यांचं खूप खूप आभार. हा सर पूनम गुप्ता मॅडम सर्वांचं या जोरदार टाळ्या होत्या या शिक्षकांबद्दल. फार चांगली कामगिरी त्यांनी केलेली आहे. दोन शिक्षक अजून आहे ना, त्यांना बोलवा जरा. अजून कोण आहे का बाकी? कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून बॅक स्टेजला खरोखर खूप मेहनतीने ह्या सगळ्या महिला काम करत होत्या. म्हणजे अगदी सकाळपासून त्या आलेल्या आहेत. तुम्ही कोणीच आला नसाल तेव्हापासून त्यांची उपस्थिती आहे. तर खरोखर एकदा जोरदार टाळ्या अपेक्षित आहेत, कारण त्यांच्या मेहनतीनेच आपण पुढे आलेलो आहोत. या कार्यक्रमाची जी काही सांगता होत होती त्याच्यामध्ये आता हा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यानंतर ताकमोगे साहेब आणि चव्हाण साहेब, रमेश चव्हाण साहेब ताकमोगे त्यांची मिसेस, त्यांनी सुद्धा वेळोवेळी त्यांचं नेहमी आम्हाला सहकार्य असतं. या ताकमोगे साहेब या. विशेष म्हणजे चित्रपट अभिनेत्री अनुपमा ताकमोगे मॅडमचे ते आईवडील आहेत आणि नेहमी कफ सारख्या मोठमोठ्या संस्थेत आणि अनेक संस्थेत ते कार्यरत असतात. जोरदार टाळ्या होते. हे दोन्ही जण आम्हाला दोघे जण नेहमी त्यांची मदत. रमेश चव्हाण साहेब कुठे आहेत? त्यानंतर विशेष म्हणजे आमचे साऊंड या साऊंड या 2 मिनटं. साऊंडच्या तुम्ही दोघांनी या, ज्यांनी डिजिटलची सगळी जबाबदारी या ना वरती या. चांगली जबाबदारी या पार पडलेली आहे. नाही हां हे काय ते करायचं प्रेस फोटो या लवकर या. हां साऊंडची विद्यार्थी नवले म्हणून आहे ते साऊंड इंजिनियर. शाल द्या शाल द्या ना शाल या. साऊंड इंजिनियर नवले साहेब यांच्यावर जोरदार टाळ्या होत्या. आणि एक डिजिटलची जयश्री वाघ. अलेक्स तुझं बाबा. जयश्री वाघ प्लीज व्यासपीठावर या.
आदित्य आणि इथले मॅनेजर प्रकाश कोण या सभागृहाचे मॅनेजर प्रकाश यांनी नेहमी आम्हाला सहकार्य असतं त्यांचं. छान छान द्या छान. हे का सर तुम्ही सत्कार करा. इथले मॅनेजर आहेत ते नेहमी आमचं फार अनेक कार्यक्रम आमचे या ठिकाणी पार पडले. प्रकाशने नेहमीच आम्हाला उत्तम असं सहकार्य केलेलं आहे. हा कोण राहिलेलं आहे? दोन दोन हा या ना. शाल द्या आहे देता ना. सर्टिफिकेट द्या. दोन शिक्षिका त्यांनी सुद्धा मुलाची असं सहकार्य आम्हाला केलेलं आहे ना. आणि दुसरे कोण आहेत? पूनम गुप्ता मॅडम आप आइए. या मुख्याध्यापिका आहेत कोणता लिटिल हां संपूर्ण शिक्षकांना त्यांनी सामावून घेतलेलं होतं. या ना हो गया. झालं अजून कोण बाकी आहे? झालं सगळं झाले शिक्षक. आणि मॅडमचा तर आपण सत्कार केलेला आहे. सतत 4 तास तुम्हाला या ठिकाणी खेळून ठेवणारे गौरी देशपांडे मॅडम जोरदार टाळ्या होते एकदा. आणि आम्हाला सहकार्य करणाऱ्या स्नेहा चांदोरकर मॅडम त्यांचाही मी खूप खूप आभार व्यक्त करतो की त्यांनी मोलाचं असं योगदान या कार्यक्रमाला दिलेलं आहे. खास बिर्याणीची व्यवस्था त्यांनी केलेली होती. आमरसची व्यवस्था त्यांनी केलेली होती. हां ठीक आहे. आता प्रेस फोटो आपण घ्यायचा आहे. काही जण ज्यांनी जेव्हा म्हणजे खाल्लं नसेल त्यांनी खाऊन या. तो पण जे बसलेला आहे त्यांनी प्रेस फोटोग्राफरला पुढे यायचं आहे. आता लगेचच प्रेस फोटोग्राफी पण 2-2, 3-3 आपण ग्रुप करू अशी. कारण काय नाही तर व्यवस्थित दिसत नाही. जरा 2 मिनटं थांबा. 2 मिनटं यांचं होऊ दे. यांचं झाल्यावर प्रमुख पाहुण्याबरोबर आपण सगळ्यांनी काढायचं. पण काही ग्रुप्स करूया आपण. आता हा कार्यक्रम तो संपत आलेला आहे आणि आता आभार मानण्यासाठी मी जास्त वेळ न घेता अगदी थोडक्यात आभार मानतो. कारण प्रत्यक्ष खान सरांनी अगदी प्रत्येकाचं इथं स्टेजवरती येऊन कौतुक केलेलं आहे. तर आत्तापर्यंत या कार्यक्रमाला आलेले जे सर्व मान्यवर आणि जे पुरस्कार करते तसेच प्रेक्षक आणि हॉल भाड्याने देणारे किंवा हे जे टेक्निकल लोक प्रकाश योजना साऊंड वगैरे ह्या सगळ्यांचे मी मी आभार मानतो आणि हा धन्यवाद. हॅलो आजचा